डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. तर आपण आज या व्हिडिओमध्ये सुरू करतोय CS1. ठीक आहे, आपण सुरू करतोय कम्प्युटर सायन्स पार्ट 1. कम्प्युटर सायन्स पार्ट 1 हे पूर्ण तुमचं सॉफ्टवेअरचा पार्ट असणार आहे. आपण स्टार्ट करतोय आता CS1. सो CS1 मध्ये तुम्ही पूर्ण कम्प्युटर सॉफ्टवेअरबद्दल शिकणार आहात. ठीक आहे, जसं तुम्हाला माहिती आहे CS हे बायफोकल सब्जेक्ट CS1 CS2. CS1 100 मार्काला असतो, CS2 100 मार्काला असतो. ठीक आहे, तर आपण आज स्टार्ट करतोय CS1 मधला पहिलं चॅप्टर. सगळ्यांचे कॉलेजचे एक्झाममध्ये चॅप्टर 1 आहे. चॅप्टर 1 आहे नंबर सिस्टम. चॅप्टर 1 आहे नंबर सिस्टम. आता नंबर सिस्टम एक खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. ॲक्च्युली तसं तुम्ही बघितलं ना, माझं फेवरेट चॅप्टर ॲक्च्युली नंबर सिस्टम. मला हा चॅप्टर खूप आवडतो. ठीक आहे, कारण काय जर कोणाला हा चॅप्टर समजलं ना खूप मजा येतो. पण एखाद्या स्टुडंटला हा चॅप्टर नाही समजलं ना तर मग तेवढं इफेक्टिव्ह राहणार नाही. ठीक आहे, तर हे चॅप्टरना तुम्ही चांगलं समजून घ्या, व्यवस्थित तुम्ही प्रॅक्टिस करा. मी खूप कमी क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे, पण तुम्हाला खूप जास्त क्वेश्चन देणारे सॉल्व्ह करायला बरं का. पण मी जे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय ना ते तुम्ही समजून घ्या. तसं तुम्हाला जे क्वेश्चन दिले ते तुम्ही ट्राय करा. ट्राय केलं तर तुम्हाला पण हे चॅप्टर इंटरेस्टिंग वाटेल, नाहीतर एकदम बोर वाटेल. ठीक आहे, तर नंबर सिस्टम चॅप्टर सुरू करत आपण. आता नंबर सिस्टम हे चॅप्टर काय आहे मी सांगतो तुम्हाला. बघा, जसं की आपण बेसिकली नाही तर कम्प्युटरचं लँग्वेज शिकतोय. आता आपलं लँग्वेज आणि कम्प्युटरचं लँग्वेज वेगळं असतो. समजतं का सगळ्यांना मी काय म्हणतोय? आपलं लँग्वेज आपण नॉर्मली आता मराठी बोलतोय, अदरवाईज वी मे स्पीक इन इंग्लिश. तर हे आपलं लँग्वेज होत आहे, पण हे सगळं कम्प्युटरला समजणार नाही. कम्प्युटरला ना फक्त दोनच गोष्टी कळतात, माहिती आहे का तुम्हाला? कम्प्युटर कॅन अंडरस्टँड ओनली 2 थिंग्स. येस, यू आर राईट. द कम्प्युटर्स कॅन अंडरस्टँड ओनली 2 थिंग्स, दॅट इज 0 अँड 1. कम्प्युटरला ना फक्त हे दोनच गोष्टी कळतात, 0 आणि 1. तर हे 0 आणि 1च्या वरती आपलं पूर्ण कम्प्युटर चालतो. बघा बघा काय तेच आपण शिकणार आहोत. कसं काय हे सगळं आपण नंबर सिस्टममध्ये शिकणार आहोत. बेसिकली आपण जे इनपुट देतो ना ते इनपुट कम्प्युटरच्या आतमध्ये गेल्यानंतर कसं कन्वर्ट होतो 0s and 1s मध्ये, ते सगळं आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, समजलं का? कम्प्युटरला काय कळतं, आपल्याला काय कळतं. ठीक आहे, आणि कम्प्युटर सोबत मॅच करण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की पुढं बाबा, म्हणजे तुम्ही आता कम्प्युटरला ॲडव्हान्समध्ये शिकणार आहात बरोबर. तर कम्प्युटरला ॲडव्हान्समध्ये शिकण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की कम्प्युटर हे डिकोड कसं करतं, कम्प्युटरचं लँग्वेज काय असतं. जर आपल्याला कम्प्युटरचं लँग्वेज कळालं तर आपल्याला अजून कम्प्युटर सायन्स सब्जेक्ट हा सोपा जातो. ठीक आहे, आणि हे चॅप्टरमध्ये काही एवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ना ते तुम्हाला तुमच्या 12th लागणार आहेत बरं का. भरपूर पॉईंट्स आहेत, कन्वर्जन वगैरे, ते तुम्हाला तुमच्या 12th खूप जास्त हेल्पफुल असतील. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट द चॅप्टर इन डिटेल. ठीक आहे, तर नंबर सिस्टममध्ये सगळ्यात आधी असतो बेसिकली काय आहे नंबर सिस्टम. एक काम करू, तुम्हाला असं समजवतो बघा. हे तुमच्या टेक्स्टबुकमधले काही स्क्रीनशॉट्स आहेत, ते मी आणले आहेत आज. हे तुम्ही बघू शकता. नंबर सिस्टम बेसिकली आपल्याकडे ना या चॅप्टरमध्ये 4 नंबर सिस्टम आहेत बरं का. पण सगळ्यात आधी ना तुमचा टेक्स्टबुकच्या पेज नंबर 1 मध्ये ना बायनरी नंबर सिस्टम दिले. ठीक आहे, तर आपण बायनरी नंबर सिस्टम पासून सुरू करूयात. आपण आधी काय करूयात, बायनरी नंबर सिस्टम पासून सुरू करूयात. ठीक आहे, ठीक आहे, आपण आधी सुरू करू बायनरी नंबर सिस्टम. ठीक आहे, बायनरी नंबर सिस्टम. ठीक आहे, आता बायनरी नंबर सिस्टम बेसिकली काय असतो, हे बघा, द नंबर सिस्टम विच वी यूज इज डेसिमल नंबर सिस्टम. हे बायनरी नंबर सिस्टम कम्प्युटरचा नंबर सिस्टम असतो. हे कोणाचा कम्प्युटरचा नंबर सिस्टम असतो? कम्प्युटरचा नंबर सिस्टम असतो. आणि डेसिमल नंबर सिस्टम जे असतो ना, डेसिमल नंबर सिस्टम हे आपलं असतो. हे तुमचं माझं आपलं हे आपलं नंबर सिस्टम असतो. तर टेक्स्टबुकमध्ये काय दिलं आहे, द नंबर सिस्टम विच वी यूज इज डेसिमल नंबर सिस्टम. वी यूज सिम्बॉल्स बेसिकली 0 to 9. डेसिमल नंबर सिस्टममध्ये काय असतात 0 to 9, आणि बायनरीमध्ये काय असतात 0 or 1 असतो. समजतंय का? बायनरीमध्ये फक्त 0 किंवा 1 असतो, पण आपण 0 पासून 9 पर्यंत समजू शकतो ना. याच्याच कॉम्बिनेशनमध्ये आपण खूप नंबरसोबत खेळत राहतो बरोबर. तर आता आपल्याला माहिती पाहिजे डेसिमल नंबरला बायनरी नंबरमध्ये कसं कन्वर्ट करायचं, किंवा बायनरी नंबरला डेसिमल नंबरमध्ये कसं कन्वर्ट करायचं, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे बरं का. डेसिमल नंबर सिस्टमचे काय ॲडव्हान्टेजेस पण तुमच्या टेक्स्टबुकच्या पहिल्या पेजमध्ये दिले. डेसिमल नंबर सिस्टमने तुम्ही ॲडिशन, सबट्रॅक्शन हे सगळं ना खूप इझिली मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करू शकता. ठीक आहे, आणि कन्वर्जन पण तुम्ही शिकू शकता विथ द हेल्प ऑफ द बायनरी नंबर टू डेसिमल, डेसिमल नंबर टू बायनरी. ठीक आहे, आणि बायनरी नंबर सिस्टम इज मोर ॲक्युरेट अँड रीडेबल नंबर सिस्टम.
हे सगळं झालं बायनरी नंबर सिस्टमचा ॲडव्हान्टेज. ठीक आहे, सगळं एक्झाममध्ये विचारत नाही. करू एक्झाममध्ये जे विचारतात ना त्याच्यावरती डायरेक्टली जम्प मारूयात. चला सगळं तुम्हाला मी एक्सप्लेन करतो, पण एक्झाममध्ये काय काय विचारतात ते पण मला सांगतो मी. ठीक आहे, नंबर सिस्टम सगळ्यांना माहिती पाहिजे. सगळ्यात आधी हे बघा, हे टेबलने लक्षात घ्या तुम्ही. सगळ्यात आधी नंबर सिस्टम कोणतं आहे आपल्याकडे? डेसिमल नंबर सिस्टम. आणि डेसिमल नंबर सिस्टममध्ये काय आहे? डेसिमल नंबर सिस्टम म्हणजे जे तुम्हाला कळतं मला कळतं 0 to 9. हे सिम्बॉल्स काय असतात? 0 to 9. याचा रॅडिक्स काय असतो? रॅडिक्स म्हणजे 0 पासून 9 पर्यंत किती सिम्बॉल्स आहेत मोजा बरं. 0ला पण इन्क्लूड करून 9 पर्यंत आपण ज्यावेळेस जातो तर किती सिम्बॉल्स भेटतो? आपण म्हणतो रॅडिक्स. ते असतो 10. किती असतो? 10. झालं डेसिमल नंबर सिस्टम. मग त्याच्यानंतर आपल्याकडे असतो बायनरी नंबर सिस्टम. हां, या चॅप्टरमध्ये फक्त 4 नंबर सिस्टम शिकायचे आणि हे तुमच्या माइंडमध्ये फिक्स ठेवा. नंबर सिस्टम काय आहे हे 4 नंबर सिस्टम तुमच्या डोक्यामध्ये फिक्स राहू द्या. ठीक आहे, बायनरी नंबर सिस्टममध्ये किती सिम्बॉल्स असतात रे? 0 and 1. 0,1. मग इथं रॅडिक्स किती झालं? सिम्बॉल्स किती झाले? मोजा बरं, मोजा. 0 and 1. मग इथं रॅडिक्स झाला 2. रॅडिक्स म्हणजे त्याचे नंबर्स किती आहेत, त्याच्यामध्ये क्वांटिटी किती आहेत तसं. थर्ड नंबर सिस्टम आहे आपला ऑक्टल नंबर सिस्टम. ऑक्टल नावावरूनच कळतं, ऑक्टा मीन्स 8. बरोबर. ऑक्टल नंबर सिस्टममध्ये काय असतं रे? 0 to 7 असतो. 0 to 7 असतो. बरोबर. आता 0ला पण धरून याचा रॅडिक्स किती होतो? रॅडिक्स होतो 8. ते पण 0ला पण धरून तुम्ही काउंट करा ना. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. हे किती झालं? 8. बरोबर. म्हणजे याचं रॅडिक्स किती झालं? 8. जर तुम्ही 0 पासून सुरू केलं तर तुम्हाला रॅडिक्स भेटणार 8. तसं आपल्याकडे अजून एक नंबर सिस्टम आहे हेक्साडेसिमल. हेक्साडेसिमल एक खूप इंटरेस्टिंग आहे. हेक्साडेसिमल म्हणजे काय आहे? हेक्स डेसिमल डेसी. ठीक आहे, हेक्स म्हणजे असतो 6. डेसिमल नंबर सिस्टममध्ये रॅडिक्स असतो 10. म्हणजे 10 + 6 किती झालं रे? 10 + 6 किती झालं? 16. म्हणजे हेक्साडेसिमलमध्ये असतो तुमचा रॅडिक्स 16. आता त्याच्यामध्ये सिम्बॉल्स किती असतात बघा बरं. 0 to 9. आता 10 नसतो तिकडे, हे 0 to 9 असेल. दिसतं ना सगळ्यांना? 0 to 9 असेल, 10 नाही. त्याच्या पुढं काय होतं माहिती आहे का? त्याच्या पुढं सुरू होतो A, B. आपण 10ला कसं डिनोट करतो बरं? A. 11ला डिनोट करतो B. 12ला डिनोट करतो C, D, E, F. आपण Fच्या पुढे जाऊ शकत नाही कारण आपल्याला फक्त 6 हे दिसतो का? हेक्स म्हणजे आपल्याला फक्त 6 घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6. ऑलरेडी आपल्याकडे डेसी होता, डेसिमल आपल्याकडे होता म्हणजे 10 रॅडिक्स होता. त्यामुळे फक्त आपण अजून 6 ॲड केलेत आणि ते 6 कसं ॲड केलं? ABCD. हे लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती पाहिजे नंतर. म्हणजे असतो A, 11 म्हणजे असतो B. हेक्साडेसिमल नंबर सिस्टमचं बोलतोय मी, दुसरं नंबर सिस्टमचं बोलत नाही. टॉकिंग ओनली अबाउट द हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. म्हणजे A, 11 म्हणजे B, 12 म्हणजे C, 13 म्हणजे D, 14 म्हणजे E असतो आणि 15 म्हणजे F असतो. लक्षात राहील ना सगळ्यांना? आणि हेक्साडेसिमलचा रॅडिक्स किती असतो जर तुम्ही मोजले? डेसिमल किती आहे? 6 + 6 टोटल किती झाले? 16. तर रॅडिक्स किती झाला? 16. समजलं का सगळ्यांना? हे बघा टेबलमध्ये पण तेच दिले रे, त्या टेक्स्टबुकच्या टेबलमध्ये पण तेच दिले. समजलं का सगळ्यांना? समजलं का? तर आपल्याकडे नंबर सिस्टम 4च आहेत. हेच नंबर सिस्टम सोबत आपण आपल्या कम्प्युटर चार्टमध्ये खेळतो. फक्त याच्यामध्ये आपलं नंबर सिस्टम काय? बायनरी नंबर सिस्टम. कम्प्युटरचं नंबर सिस्टम काय? बायनरी नंबर सिस्टम. तसं आपल्याकडे ना 12th तुम्हाला एक मायक्रो प्रोसेसर येणार, मायक्रो प्रोसेसर 8085. मायक्रो प्रोसेसर 8085 ना बायनरी पण कळत नाही. मायक्रो प्रोसेसर 8085 ना कळतो हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. समजते का? पण तुम्हाला हे सगळं माहिती पाहिजे, सगळं नंबर सिस्टम तुम्हाला माहिती पाहिजे. तर सगळ्यांनी पटकन हे नोट करून घ्या बरं. हे टेबल सगळ्यांनी व्यवस्थित, सगळ्यांनी CS नोटबुक काढायचं, सगळ्यांनी CS साठी सेपरेट नोटबुक मेंटेन करायचं, CS1 साठी सेपरेट नोटबुक मेंटेन करायचं आणि CS2 साठी सेपरेट नोटबुक मेंटेन करायचं कंपल्सरी. आणि ज्यावेळेस ऑफलाईन लेक्चर होतील, असं नाही की आपल्याला सगळे लेक्चर्स असंच होणार आहे. ज्यावेळेस आपलं ऑफलाईन लेक्चर होतील मी प्रत्येक स्टुडंटचा नोट्स चेक करणार आहे. ठीक आहे, तर नोट्समध्ये मी जे काही इथं शिकवते सगळं मला नोट्समध्ये दिसलं पाहिजे. ठीक आहे. आता काही स्टुडंट जर मोठं नोटबुक 200 पेजेसचं नोटबुक बनवत असाल तर 100 पेजेस तुम्ही CS1 साठी वापरा आणि 100 पेजेस तुम्ही CS2 साठी वापरा. नोटबुक जास्त वेस्ट, म्हणजे 2-2 नोटबुक का बनवायचं? जर तुमच्याकडे मोठं नोटबुक असेल तर तुम्ही त्या बुकला पार्टिशन करू शकता आणि त्या बुकला पार्टिशन करून तुम्ही तसं यूज करू शकता. समजते का मी काय म्हणतोय? ओके, चलो एक काम करू, हे राहू दे. वाटलं सर तुम्हाला लागलं तर मी हे पण तुमच्यासोबत शेअर करतो आपण जे लिहिलेलं आहे तर हे समजलं का सगळ्यांना नंबर सिस्टम? ठीक आहे, चलो एक रिव्हिजन न बघता रिव्हिजन. आपल्याकडे नंबर सिस्टम 4 असतात. डेसिमल नंबर सिस्टम, बायनरी नंबर सिस्टम, ऑक्टल नंबर सिस्टम, हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. ठीक आहे.
पटकन मी जे क्वेश्चन विचारतोय त्याचं आन्सर करायचं. कोणत्या नंबर सिस्टममध्ये सिम्बॉल्स असतात 0 to 7? बरोबर, 0 to 7 कोण असतं तुमचं? ऑक्टल नंबर सिस्टम. आता कोणत्या नंबर सिस्टमचा बेस असतो? कोणत्या नंबर सिस्टमचा? रॅडिक्स. कोणत्या नंबर सिस्टमचा रॅडिक्स असतो? 2. बरोबर, बायनरी नंबर सिस्टम. कोणत्या नंबर सिस्टमचा रॅडिक्स असतो? 10. डेसिमल नंबर सिस्टम. आपल्याला काय कळतं? डेसिमल नंबर सिस्टम. कम्प्युटरला काय कळतं? बायनरी नंबर सिस्टम. मायक्रोप्रोसेसर 8085 ला काय कळतं? हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. समजलं ना? ठीक आहे. डेसिमलमध्ये 10, बायनरीमध्ये 2, हेक्साडेसिमलमध्ये 16 आणि ऑक्टलमध्ये 8. हे त्यांचे व्हॅल्यूज असतात आणि तेवढे सिम्बॉल्स त्याच्यामध्ये असतात. अच्छा, सिम्बॉल्स पण एकदा फायनल रिव्हिजन करून घेऊ. चला, हेक्साडेसिमलमध्ये सिम्बॉल्स काय असतात? 0 to F, 0 to 9 अँड A to F असं सांगितलं तर चालेल. मी हेक्साडेसिमलचं बोलतोय. त्याच्यानंतर बायनरीचे सिम्बॉल्स काय काय असतात? 0 and 1. डेसिमलचे सिम्बॉल काय असतात? काय असतात? डेसिमलचे सिम्बॉल काय असतात? 0 to 9 आणि ऑक्टलचा सिम्बॉल काय असतो? 0 to 7. चलो, क्लिअर, क्रिस्टल क्लिअर, राईट. आता आपण आपल्या नेक्स्ट पेजवरती जाऊ. आता तुम्हाला माहिती पाहिजे की हे रॅडिक्स काय असतं. बरोबर, आता रॅडिक्स काय आहे ते आपण ऑलरेडी डिस्कस केले, पण तरी टेक्स्टबुकच्या फॉर्ममध्ये रॅडिक्स काय आहे ते आपण बघून घेऊ. टेक्स्टबुकच्या लँग्वेजमध्ये रॅडिक्स काय ते आपण बघून घेऊ. हे बघा बरं, बघा रॅडिक्स काय आहे, डेफिनेशन दिले. एक्झाममध्ये विचारत नाही पण माहिती पाहिजे. रॅडिक्स द नंबर विच इंडिकेट्स द बेस ऑफ अ स्पेसिफिक नंबर सिस्टम. म्हणजे कोणताही नंबर सिस्टम असेल तर त्याचा बेस आपण कसं डिनोट करतो? रॅडिक्सने. जसं की मी सांगितलं इथं बघा, एक एक्झाम्पल दिले 6, 8, 3, 4. हे सिम्बॉल्स कसे आहेत? 0 to 9 चे सिम्बॉल्स आहेत. बरोबर, हे सगळे सिम्बॉल्स कशाचे आहेत? 0 to 9. त्याचा बेस आपण कसं लिहितो? आपण याला कसं लिहितो माहिती आहे? नंबर सिस्टममध्ये आपण याला असं ब्रॅकेटमध्ये लिहितो. ब्रॅकेटमध्ये खाली बेसमध्ये आपण याचा रॅडिक्स लिहितो. आता याचा रॅडिक्स किती असणार? 10. कारण हा कोणता नंबर सिस्टम आहे? डेसिमल नंबर सिस्टम आहे. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? रॅडिक्स कसं लिहितो आपण? रॅडिक्स इज द बेस नंबर. बेस असतो, नंबर सिस्टमचा बेस असतो. आता मी असं लिहिलं 0 1 1 0 0 1 1. आता हे तर फक्त तुम्हाला 2 सिम्बॉल दिसतात. बरोबर, आता तुम्हाला फक्त त्यांना 2 सिम्बॉल दिसतात. एक आहे 0 आणि एक आहे 1. आता 0 आणि 1 सोडून तुम्हाला वेगळं काय सिम्बॉल दिसतोय का? नाही. याचा बेस काय होणार? व्हेरी गुड, याचा बेस काय होणार? बायनरी नंबर सिस्टम. समजलं का सगळ्यांना? अच्छा, मी असं लिहिलं CA146. आता तुम्हाला इथं काय दिसतोय? C पण दिसतोय, A पण दिसतोय. तुम्हाला माहिती आहे हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. तर हे झालं. जर तुम्हाला काही अल्फाबेट्स दिसले, कॅपिटल अल्फाबेट्स, हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. आता इथं तुम्ही ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार? 16. हेक्साडेसिमल नंबर सिस्टमचा रॅडिक्स किती आहे? 16. समजलं का कसं लिहायचं? है ना? समजलं ना सगळ्यांना? ठीक आहे, चलो. सो रॅडिक्स इज द नंबर इट इंडिकेट्स द बेस ऑफ स्पेसिफिक नंबर सिस्टम. हे लिहिलं सगळ्यांनी? हे पूर्ण लिहून घ्या बरं का. दिस नंबर रिप्रेझेंट्स टोटल सिम्बॉल्स. रॅडिक्स काय रिप्रेझेंट करतो? टोटल सिम्बॉल्स ऑफ द सिस्टम अँड वेटेज ऑफ पॉवर ऑफ ईच डिजिट. प्रत्येक डिजिटचं पॉवर किती असणार आहे ते आपल्याला डिनोट करतो कोण? रॅडिक्स. रॅडिक्स कुठं नेहमी डिफाईन करतो आपण? इथं बेसला, या पोझिशनला आपण म्हणतो बेस. इथं आपण लिहितो 2 असेल किंवा 10 असेल किंवा 16 असेल, हे सगळं आपण या बेसला लिहितो. दिस पोझिशन इज कॉल्ड एज द बेस पोझिशन. समजा सगळ्यांना? व्हिडिओ पॉज करून घ्या, लिहून घ्या. हे सगळं लिहायची गरज नाही. पुढचं हे सगळं लिहायची गरज आहे. ठीक आहे, हे सगळं लिहायची गरज नाही. तुम्हाला एक्सप्लेन करतो काय आहे. ठीक आहे, चलो. आपण हे झालं. हां, आता आपण कन्व्हर्जन स्टार्ट करू. सगळ्यात इम्पॉर्टंट एक्झाममध्ये जे विचारतात ते आपण स्टार्ट करू. आता एक्झाममध्ये जे विचारतात ते आपण आता स्टार्ट करूयात. ठीक आहे, ठीक आहे, विजिबल आहे ना? ठीक आहे, चलो. आता आपण सगळ्यात पहिलं कन्व्हर्जन स्टार्ट करू. आता तुमच्या नोटबुकमध्ये ना हेडिंग द्या कन्व्हर्जन ऑफ नंबर सिस्टम. सगळ्यांनी आपल्या नोटबुकमध्ये पण हेडिंग द्यायचं. कन्व्हर्जन. ठीक आहे, कन्व्हर्जन ऑफ नंबर सिस्टम. पहिलं कन्व्हर्जन असं आपण टोटल 8 का 9 कन्व्हर्जन डिस्कस करणार आहे. बरोबर, आणि या 8-9 कन्व्हर्जनमधनंच या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच करे. आपण फक्त 8-9 कन्व्हर्जन डिस्कस करू आणि पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये आपण बायनरी एडिशन, बायनरी सबट्रॅक्शन सगळं डिस्कस करू. ठीक आहे, तर पहिलं कन्व्हर्जन काय? बायनरी टू डेसिमल. हे बघा, अटेन्शन लेक्चरमध्येच पाहिजे. व्हॉट्सअपवरती मेसेज आला, इन्स्टावरती मेसेज आला, तिकडं गेले, चालणार नाही. ठीक आहे, चलो, पूर्ण फोकस ठेवा, मगच कन्व्हर्जन कळणार. नाहीतर कन्व्हर्जन कळणार नाही. तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला कन्व्हर्जनचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स भरपूर देणार आहेत. ते सगळं तुम्ही सॉल्व्ह करणार आहेत आणि तिथं आन्सर पण देणार आहे. तुम्ही आन्सर पण चेक करणार आहे.
जोपर्यंत आन्सर येत नाही तोपर्यंत सॉल्व्ह करत राहायचं आणि आन्सर आलाच पाहिजे, तरच एक्झाममध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स CS मध्ये स्कोर करू शकता. ठीक आहे, माझं एकच इंटेन्शन आहे, प्रत्येक CS स्टुडंटचा आउट ऑफ मार्क्स भेटलेच पाहिजे. ठीक आहे, तर चलो लेट स्टार्ट द फर्स्ट कन्वर्जन, बायनरी टू डेसिमल. आपल्याला काय करायचं आहे आता, बायनरी टू डेसिमल मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन कसं देतात ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, हे थोडं डिलीट करतो मी. तुम्ही लिहिले ना सगळ्यांनी? ठीक आहे, लिहितो वाटलं सर. तर ऑलरेडी हेडिंग आहे बघा, बायनरी टू कन्वर्ट, बायनरी टू डेसिमल. ठीक आहे, बायनरी डेसिमल कन्वर्जन. ठीक आहे, राईट ऑन फर्स्ट क्वेश्चन. पहिलं क्वेश्चन कन्वर्ट 1001 बेसला 2. आता हे कोणता नंबर सिस्टम? बायनरी नंबर सिस्टम असेल तर बेसला कोण असेल? 2. आता क्लिअर आहे, 4च आपल्याकडे नंबर सिस्टम आहेत, बायनरी, डेसिमल, हेक्साडेसिमल, ऑक्टल. कन्वर्ट 1001 बेसला 2 डेसिमल, एवढं लिहिण्यापेक्षा शॉर्ट फॉर्ममध्ये असं लिहू शकतो आपण, क्वेश्चन मार्क बेस 10. समजलं का? तर इथं कोणता नंबर असणार बेसच्या 10 मध्ये? याला आपण कन्वर्ट करायचं, म्हणजे बायनरीला आपण कन्वर्ट करू हेक्साडेसिमलमध्ये. बायनरीला हेक्साडेसिमलमध्ये कसं कन्वर्ट करायचं? आता कम्प्युटरने तुम्हाला असं काहीतरी आउटपुट दिलं तर चालेल का? कम्प्युटरला ना काहीतरी सांगायचं आहे, कम्प्युटरने तुम्हाला असं आउटपुट दिलं, चालणार का? तुम्हाला वाटणार 1001, पण ॲक्च्युअली ते 1001 नाही आहे. तुम्हाला वाटणार 1001, पण ते 1001 नाही आहे. कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये, आपल्या लँग्वेजमध्ये 1001 आहे, पण कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये वेगळंच काहीतरी. कसं कन्वर्ट करायचं आपण बघूया. तर इथं 2 स्टेप्स दिले आहेत, हे 2 स्टेप्स तुम्ही लक्षात घ्या. आधी राईट द गिवन बायनरी नंबर. बायनरी नंबर लिहून घेऊ. कसं लिहिणार? 1001 बायनरी नंबर लिहून घ्यायचं. ठीक आहे, बायनरी नंबर लिहून गेल्यानंतर राईट द बायनरी वेटेज बिलो इच नंबर. आता याचा बायनरी वेटेज द्यायचा. आता तुम्हाला एक टेबल दिसतोय सगळ्यांना, बायनरी वेटेज. ठीक आहे, आणि नेहमी काय करायचं, नेहमी तुम्ही इथून स्टार्ट करणार. बरं, असं आता तुमच्यासाठी काय, बरोबर, राईट. हे राईट पासून असं लेफ्टपर्यंत जायचं. बरं का, राईट पासून लेफ्टपर्यंत जायचं. कोणताही स्टुडंट इकडून स्टार्ट करणार नाही, इकडून स्टार्ट करायचं नाही, इकडून स्टार्ट करायचं. ठीक आहे, 1. आता आधी या 1ला घ्या, 1 मल्टिप्लाय करा, 1ला मल्टिप्लाय करा 2:0 ने. 1ला मल्टिप्लाय करायचं 2:0 ने, म्हणजे याचा बायनरी वेटेज सगळ्यात पहिला नंबर जे असतो ना, सगळ्यात पहिला नंबर राईट हँड साईडला, त्याचा बायनरी वेटेज असतो 2:0. पहिला नंबर आणि दुसरा नंबरच्या मध्ये तुम्ही प्लसचा साईन ॲड करायचा, प्लस. मग तुम्ही 0 घ्या, 0 × 2:1. समजलं का? फक्त 2चा पॉवर वाढवत जावा. परत कोण आहे? 0. मग तुम्ही तर काय देणार? 0 × 2:2. शेवटी कोण आहे? शेवटी 1 आहे. मग तुम्ही काय देणार? 1 × 2:3. समजते का? हे बघा, फक्त आपण ते नंबर्स घेतलेत, नंबर्स घेतल्यानंतर फक्त आपण 2चा पॉवर वाढत जातोय आणि फक्त आपण मध्ये ॲडिशन करतोय. सगळ्यांना माहिती आहे एनिथिंग रेस टू 0 इज 1. एनिथिंग रेस टू 0 इज 1. तो इथं काय होणार? आपल्याला याचा रिझल्ट काय भेटणार? हे सगळं 1 भेटणार. बरोबर, 1 एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 0, हे पूर्ण टर्म तुमचं 0 होणार. मग इथं 0 लिहायचं. हे पण 0 ने मल्टिप्लाय होतं. बरं का, 0ला तुम्ही काही मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला 0च भेटणार. आणि 2चा क्यूब काय? हे तर बघा ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे, हे ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे. 2चा क्यूब काय? 8. हे टेबल म्हणून तुम्हाला दिलेलं आहे, म्हणजे तुमचं क्वेश्चन सोपं होईल. हे टेबल पण तुम्ही ड्रॉ करून घ्या तुमच्या CS नोटबुकमध्ये. 2:3चा व्हॅल्यू काय? 8. सो 8 × 1 8. 8 × 1 काय? 8. काय करा, 8 प्लस हे काय होतो? 8 + 0 + 0 + 1. हे तुमचा आन्सर काय होतो? 9. आता एखादा स्टुडंटने एक्झाममध्ये असा आन्सर लिहिलं 9, तर त्याला सरळ 0 मार्क्स भेटेल. 0 मार्क्स भेटेल, 0 मार्क्स. का बरं त्याला 0 मार्क्स भेटणार? कारण असं लिहायचं नाही. याला आपण नंबर सिस्टममध्ये असं रिप्रेझेंट करतो. आता हे आपण कशामध्ये कन्वर्ट केले? आपण बायनरीला कन्वर्ट करतोय. हे बघा, बायनरीला कन्वर्ट करतोय डेसिमलमध्ये. मग याचा बेस काय असणार आहे? 10. एवढं तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला भेटणार 1 मार्क. समजलं का सगळ्यांना कसं कन्वर्ट करायचं? समजलं का सगळ्यांना कसं कन्वर्ट करायचं? ठीक आहे, चलो सगळ्यांनी पटकन नोट करून घ्या. आता सेकंड क्वेश्चन तुम्ही व्हिडिओ पॉज करून ट्राय करायचं. ठीक आहे, आता सेकंड क्वेश्चन सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करून ट्राय केलं पाहिजे. ठीक आहे, मी सेकंड क्वेश्चन तुम्हाला लिहून देतो. सेकंड क्वेश्चन काय आहे बघा बरं. सेकंड क्वेश्चन काय आहे बघा. कन्वर्ट
1 1 1 0 0 1 1 बेसला 2 असणार आहे आणि याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये, याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे डेसिमल नंबर सिस्टममध्ये. बरोबर, याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, डेसिमल नंबर सिस्टममध्ये. चलो काय करूयात आपण. मग आपण काय करणार, आधी लेफ्ट इथून असं स्टार्ट करतो ना आपण, इकडून स्टार्ट करू नका बरं, असं स्टार्ट करू नका, असं स्टार्ट करायचं नाही. तर आपण इथं काय लिहिणार, 1 × 2⁻0. मग काय 1 नंतर काय परत 1 आहे, मग परत काय लिहिणार 1 × 2⁻1 परत प्लस, त्याच्यानंतर कोण आहे 0 आहे, हे झालं हे झालं. मग आपण आता या 0चं करतोय, बरोबर 0चं करूयात. सो 0 × 2⁻2. हे बघा फक्त 2चा पॉवर वाढत जावा, फक्त 2चा पॉवर वाढवत जावा, ठीक आहे. परत प्लस 0 × 2⁻3 प्लस 0 0 डन. मग आता 1 1 राहील, ठीक आहे. 1 × 2⁻4 प्लस 1 × 2⁻5. काही नंबर मिस झाला नाही पाहिजे बरं का, एक जरी नंबर मिस झाला तर झालं, आन्सर चुकला मग. ओके, सो एनिथिंग रेस्ट टू 0 इज 1. सो 1 × 1 इट विल बिकम 1 प्लस 2⁻1 2. सो 2 × 1 सो दिस विल बिकम 2. 0 ने मल्टिप्लाय केलं तर 0 असेल तर विचारच करू नका, सरळ तिकडे 0 लिहून टाका. प्लस 0 असेल तर विचारच करू नका, 0 लिहून टाका. 1 असेल तर विचार करा. 2⁻4 काय बघा बरं येतं टेबलमध्ये, 2⁻4 काय, अरे 2⁻4 म्हणजे काय, 2 × 2 × 2 × 2, यालाच आपण म्हणतो 2⁻4. बरं 2⁻4 काय बघा बरं, 2⁻4 आहे आपलं 16, म्हणजे इथं काय येणार 16 येणार. आणि 2⁻5 काय, 2⁻5 1 सोबत आहे, तर 2⁻5 पण घ्यावं लागेल. 2⁻5 म्हणजे काय 32 पण आहे, बरोबर. तुम्हाला काय करावं लागेल, 32 + 16 बरं, 32 + 16 + 2 + 1, 32 16 + 2 + 1, टोटल तुमचा आन्सर आला पाहिजे 51. हे तुम्हाला दिसणार नाही, मी आन्सर इकडे लिहितो. याचा आन्सर काय आला पाहिजे 51. तुम्ही आन्सर कसं लिहिणार, आन्सर एक्झाममध्ये असलायचं 1 1 0 0 1 1. असं जर कम्प्युटरने तुम्हाला दिलं याचा अर्थ असतो 51. आपल्या भाषेमध्ये याचा अर्थ काय असतो 51. म्हणून आपण इथं बेसला काय लिहिणार 10. ओके, बेसला काय लिहिणार 10. सो दिस इज द कन्वर्जन ऑफ बायनरी टू डेसिमल. समजलं का सगळ्यांना बायनरी टू डेसिमल कसं कन्वर्ट करायचं. 2 क्वेश्चन सॉल्व्ह केलेत आपण, 2 क्वेश्चन सॉल्व्ह केलेत. आता अजून एक क्वेश्चन सॉल्व्ह करू आणि आपण पुढच्या कन्वर्जनला जाऊयात. अजून एक कन्वर्जन घेऊ. आता क्वेश्चन एक्झाममध्ये असं पण येऊ शकतो बरं का. आता एक्झाममध्ये क्वेश्चन असं, हे समजलं का तुम्हाला बायनरी टू डेसिमल. बायनरी टू डेसिमल झाल्यानंतर फ्रॅक्शनल बायनरी, ठीक आहे, काम करू. फ्रॅक्शनल बायनरीचं पण तुम्हाला सांगतो मी. एक्झाममध्ये क्वेश्चन असा पण येऊ शकतो, थोडं तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. एक्झाममध्ये क्वेश्चन असं पण देऊ शकतात, कन्वर्ट 1 0 1 0 1 पॉईंट बरं का, पॉईंट 1 0 1 बेसला असणारे 2. याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे इंटू डेसिमल, कन्वर्ट करायचं आहे डेसिमलमध्ये. आता पॉईंट आहे, पॉईंट एक ले लोड घेता बरं का. हे लोक काही स्टुडंट्स विचार करतात बरं, पॉईंट आला कसं करायचं, पॉईंट आला कसं करायचं. आधीचा कन्सेप्ट समजलं ना, तसंच आहे. पॉईंटला ना तुम्ही तसंच ठेवा बरं का, पॉईंटला ना तुम्ही काहीच करू नका, पॉईंटला तुम्ही ना तसंच ठेवा. बाकी सगळं सिम्पल आहे. पॉईंट आहे ना, पॉईंटला तुम्ही ना तसंच ठेवा, पॉईंटला तसंच ठेवा, पॉईंटला तसंच ठेवा. काय करणार तुम्ही, तुमचं लेफ्ट हँड साईडला ना तेच करायचं. लेफ्ट हँड साईडला तुम्ही याच्या आधी काय करत होते तेच करायचं. काय करणार तुम्ही 1 × 2⁻0, बरोबर. मग त्याच्यानंतर काय 0 आहे, तुम्ही काय करता 0 × 2⁻1, बरोबर. मग त्याच्यानंतर काय करता तुम्ही 1 × 2⁻2 प्लस, मग त्याच्यानंतर काय 1 झालं 0 झालं 1 झालं, परत 0 आहे 0 आहे. सो 0 × 2⁻3 प्लस राहिलं कोण 1, काय करणार 1 × जागा पुरत नाही आहे, 1 × काय करणार तुम्ही 2⁻, बोला बरं 2⁻, आता तुम्ही 2⁻3 पर्यंत येतो, मग इथं 2⁻4 जागा कमी पडते, ठीक आहे. एक काम करू, ते राहू दे, आता टाईम वेस्ट होईल परत लिहिण्यामध्ये. हां, आता तुम्ही पॉईंटच्या पुढे ज्यावेळेस जाता ना, पॉईंटच्या पुढे जाताना तुम्हाला असं जायचं बरं का. पॉईंटच्या पुढे जाताना तुम्ही असं जाणार, ॲरो बघून घ्या, ॲरो एक्झाममध्ये ड्रॉ वगैरे करायचं नाही, तुमच्या लक्षात ठेवायचं ॲरो. पॉईंटच्या पुढे तुम्ही असं जाणार, तुम्ही काय करणार माहिती आहे का 1 × 2⁻1 लिहिणार. आता
ठीक आहे. 1 × 2⁻⁻1 हे 1चं झालं. आता त्याच्यानंतर कोण आहे 0 प्लस 0 × 2⁻2 लिहिणार तुम्ही, बरोबर, प्लस 1 × 2⁻3 लिहिणार तुम्ही. समजते का? पॉईंटच्या पुढे तुम्ही असं घेणार -1 -2 -3 असं तुम्ही लिहिणार. समजते? आणि तुम्ही इकडून स्टार्ट करणार बरं का, इकडून पहिला पॉईंट पासून. आता तुम्ही म्हणताल आम्ही इकडं असं लेफ्टला गेलो, मग इकडं पण लेफ्टला जायचं का? नाही. पॉईंटच्या पुढे आपण राईटला जाऊ, पॉईंटच्या मागे आपण लेफ्टला जाऊ, असं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आता फक्त तुम्हाला याला सॉल्व्ह करायचं आहे. हे बघा, हे तर लेफ्ट हँड साईड तुम्ही करू शकता. एनिथिंग रेस्ट टू 0 इज 1, सो 2 × 1 1 प्लस, तर पूर्ण टर्म 0 होईल. हा 2² 4 होईल, हा पूर्ण टर्म 0 होईल, आणि 2⁻4 16, मग हे राहील 16. आता हे तुम्ही सगळं ॲड केलं, 16 + 4 20, 20 + 1 21, म्हणजे काय झालं 21. पॉईंट तसंच ठेवा, पॉईंटचा जास्त लोड घेऊ नका. पॉईंट तसंच ठेवा, पॉईंटचा लोड घेऊ. हे कसं करायचं? हे खूप सिंपल आहे. 2⁻⁻1चा अर्थ काय असतो? 1/2 असतो, बरोबर. मग हे तुम्ही सॉल्व्ह करा. सो 1/2 केल्यानंतर तुम्हाला काय भेटतो रे? 1/2 केल्यानंतर तुम्हाला काय भेटतो? 0.5 भेटतो, बरोबर. भेटला तुम्हाला 0.5. हे बघा 2⁻2. आता काय म्हणतात 2⁻2 कसं करणार आम्ही? 2⁻2 म्हणजे काय आहे? स्क्वेअर काय आहे? 4, म्हणजे इथं तुम्ही 1/4 लिहिता, बरोबर. स्क्वेअरला फक्त खाली घेऊन जा, म्हणजे काय करणार? 1ला 4 ने डिवाइड केल्यानंतर तुम्हाला आन्सर भेटणार 0.25 भेटतो, बरोबर. आता काही लोक म्हणतात 2⁻3ला कसं राहायचं? अरे 1/2चा क्यूब काय आहे? 8. हे दिसत नसेल कदाचित. 2⁻3 म्हणजे 1/8 असतो, आणि 1/8चा अर्थ असतो 0.125 असतो. हे तुम्हाला दिसत नाही. एक काम करू इथून करू डिलीट. ऑलरेडी आपल्याकडे आहे. आता तुम्ही एक काम करा, इथं बघा, हे डेसिमल पॉईंटचे पुढे बघा, जर कॅल्क्युलेट करायचं ते तर तुम्हाला सांगितलं मी, पण हे डेसिमल 2⁻1 म्हणजे काय असतो? 0.5 असतो. 2⁻1 म्हणजे 1/2 असतो, म्हणजे ते 0.5 असतो, बरोबर. तर आता तुम्ही काय करणार? 1 × तुम्ही काय करणार? 1 × आपण काय करतो? 1 × 0.5. ठीक आहे. आता इथं 1 कन्सिडर नाही करायचं, फक्त इथं 1 × 0.5 काय असतो? तिथं 0.5 येतो, बरोबर. 0.5 येतो, बरोबर. त्याच्यानंतर हे तर पूर्ण टर्म 0 होणार. 2⁻3 हे बघा, 2⁻3 काय दिसतोय? 0.125. मग इथं काय देणार? 0.125. फक्त तुम्हाला याचं ॲडिशन करायचं आहे. समजलं का सगळ्यांना काय करायचं? आता तुम्ही फक्त याचं ॲडिशन करणार. 0.5 + 0.125 काय आहे? 0.5 + 0.125. तुम्हाला आन्सर येणार 625, बरोबर. 0.5 आणि याचा आन्सर तुम्हाला काय भेटणार? 0.625. 0 तर याची गरज नाही, पण तुम्ही 625 लिहू शकता. 0.625, पण 0च्या ठिकाणी ऑलरेडी 21 आहे. तुमचा आन्सर काय? 21.625 बेस 10. हे झालं तुमचं आन्सर. समजलं का सगळ्यांना कसं करायचं? पॉईंट आला की टेन्शन घेऊ नका. पॉईंटला फक्त तसंच कॅरी करत राहा. हे बघा, मी पॉईंटला काय केले? पॉईंटला फक्त तसंच कॅरी फॉरवर्ड करत आलोय. पॉईंटला मी काहीच नाही केलं. असं आपण सॉल्व्ह करतो पॉईंट आला तर. समजलं का सगळ्यांना? अजून एक एक्झाम्पल वाटलं तर याच्यावरती घेऊ, आणि मग आपण, कारण हे काय आहे, एक्झामला विचारतात रे, आणि तुम्हाला एक समजला ना, तुम्ही बाकीचं तुम्ही सॉल्व्ह करू शकता, तसं गॅरंटी आहे. आपण एक फायनल क्वेश्चन करून घेऊ. तुम्ही आधी ट्राय करताल, बरोबर. तुम्ही आधी ट्राय करताल. 1001.011 बेसला 2 असेल तर याचं तुम्ही डेसिमलमध्ये काय कन्वर्ट करून देताल? पटकन व्हिडिओ पॉज करायचा आणि सगळ्यांनी ट्राय करायचं. ठीक आहे. होप सो सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करून खूप मेहनत करून ट्राय केलं असेल आणि तुमचा आन्सर बरोबर आला असेल. तुमचा आन्सर 9.375 आला पाहिजे होता. ठीक आहे सर. जर तुमचा आन्सर 9.375 आला तर तुम्ही एकदम बरोबर सॉल्व्ह केलात. तर हे बघा काय बेसिकली सांगतो तुम्हाला. पॉईंटला काय नाही करायचं, बरोबर. पॉईंटला काय नाही करायचं, पॉईंटला तसंच ठेवायचं. मग हे 1 × 2⁻0 0 × 2⁻1 0 × 2⁻2 1 × 2⁻3, बरोबर. आता इकडं आपण असं जातो ना, इकडं आपण असं जातो, आणि पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला असं जातो. 0 × 2⁻1 प्लस 1 × 2⁻2 1 × 2⁻3. चलो याला सिम्प्लिफाय करूयात. पॉईंटला तसंच ठेवूयात. एनिथिंग रेस्ट टू 0 इज 1, सो 1 × 1 1. हा पूर्ण टर्म 0 होईल. 0 मल्टिप्लाय झाला की पूर्ण टर्म 0 होईल. हा पण 0 होईल. आणि 2चा क्यूब म्हणजे 8, सो 8 × 1 8च राहील. 8 + 1 इथं काय आहे? 9. म्हणजे लेफ्ट हँड साईडचं तर सॉल्व्ह झाला इश्यू.
आता 2⁻1 म्हणजे काय, 2⁻1 म्हणजे येत असतो 0.5. हा टर्म 0.5 नसणार रे, इथं 0 आहे ना, 0 आहे, 0 ने मल्टिप्लाय केलं तर 0च होतो. ठीक आहे. हां, आता इथं 1 आहे, 1 असेल तर 2⁻2चा काय होतो 0.5 होतो. ते टेबल माहिती आहे ना सगळ्यांना. प्लस 2⁻3 असेल तर 0.125. आता तुम्ही यांचं ॲडिशन केलं तर तुम्ही यांचं ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला 0.375 भेटलं पाहिजे. पण 0 लिहायची गरज नाही, फक्त तुम्ही इथं 375 लिहू शकता. ठीक आहे. 0 लिहायची गरज नाही, फक्त इथं तुम्ही काय लिहू शकता 375 हे लिहू शकता. तुम्ही जे तुमचं फायनल आन्सर काय आहे, तुमचं फायनल आन्सर काय 9.375. आणि बेस नाही दिलं तर 0 मार्क्सचा एवढं करून पण काय फायदा नाही. बेस काय आला पाहिजे, बेस काय आला पाहिजे, बेस तुमचा 10 आला पाहिजे. ठीक आहे. समजलं तर पहिलं टाईपचं कन्व्हर्जन आपलं कंप्लीट झालेलं आहे. सगळ्यांना क्लिअर आहे का? सो आपलं पहिलं टाईपचं कन्व्हर्जन क्लिअर झालेलं आहे. चलो, जास्त हेक्टिक होत असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि पटकन एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. 5 मिनिटाचा ब्रेक घेतल्यानंतर पटकन रिटर्न यायचं. ब्रेक न्यायची गरज नाही, पण तुम्हाला असं वाटत असेल की बाबा खूप जास्त हेवी होतोय, ब्रेक घेऊ शकता. एवढं पण काय हेवी अजून सुरू केलं नाही आहे, अजून हेवी आहे भरपूर. आता आपण नेक्स्ट कन्व्हर्जन स्टार्ट करू, डेसिमल टू बायनरी. उलटं करू. आता आपलं क्वेश्चन कशामध्ये असणार आहे, डेसिमलमध्ये असणार आहे. आता डेसिमल नंबरला आपण कन्वर्ट करूयात बायनरीमध्ये. ठीक आहे. डेसिमल नंबरला आपण कन्वर्ट करूयात बायनरीमध्ये. आता हे कन्वर्ट करण्यासाठी तुमच्याकडे 2 मेथड आहेत, एक सिंपल मेथड आणि एका मेथडला आपण डबल डॅबल मेथड म्हणतो. तर डबल डॅबल मेथड काय आहे ते खूप सोपं आहे बरं का. डबल डॅबल मेथडने आपण ट्राय करूया. ठीक आहे. चलो, डबल डॅबल मेथड. बघा, आता आपलं क्वेश्चन कशामध्ये दिला जाईल. आपला क्वेश्चन ॲक्च्युली दिला जाईल डेसिमलमध्ये. डेसिमलमध्ये जे क्वेश्चन दिले त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे बायनरीमध्ये. समजते का? डेसिमलला कन्वर्ट करायचं आहे बायनरीमध्ये. ठीक आहे. चलो, डायरेक्टली मी एक क्वेश्चन घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे. हे सगळं थिअरी सोडून द्या, मी डायरेक्ट क्वेश्चन घेतो म्हणजे तुम्हाला जास्त समजेल. ठीक आहे. चलो, आपलं क्वेश्चन काय आहे, कन्वर्ट 35 बेस 10. आता गिवन डेटा कशामध्ये, डेसिमलमध्ये, आणि याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला बायनरीमध्ये. बायनरी म्हणजे बेस 2. तर आपल्या लँग्वेजला कम्प्युटर लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 35 आपण असं कम्प्युटर सांगितलं, कम्प्युटरला कळणार नाही. मग कम्प्युटरला कसं सांगावं लागेल ते आपल्याला आधी कळून घ्यायचं. ठीक आहे. आता बघा, तुम्ही याच्या आधी काय केलं रे, तुम्ही याच्या आधी बायनरी टू डेसिमलमध्ये येताना तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केलं. समजतंय का? बायनरीमधून डेसिमलमध्ये येताना तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केलं. आता तुम्हाला काय करायचं, आता डेसिमलमधून बायनरीमध्ये जायचं म्हणजे एकदम उलटा जायचं आपल्याला. तुम्ही काय करणार, 2 ने डिवाइड करणार. समजतंय का? तुम्ही आता एकदम उलटं जाणार आहे, एकदम उलटं, म्हणून आपण काय करतो 2 ने डिवाइड करतो. एकदम आपण उलटं जाणार आहे म्हणून आपण काय करणार 2 ने डिवाइड करणार. मग काय करायचं, त्यावेळेस तुम्ही डेसिमलमधनं बायनरीला जातात त्यावेळेस काय करायचं, डिव्हिजन परफॉर्म करावं लागतं. ठीक आहे. आपण लाईन पण ड्रॉ करू शकतो बहुतेक. इथं लाईन असेल तो आपल्याला ना, इथं डिव्हिजनची गरज आहे. ठीक आहे. तर मी असं थोडं लाईन ड्रॉ करून घेतो. आपल्याला डिव्हिजनची गरज आहे, तर आपण आपला नंबर इथं लिहू 35. आपण आपला नंबर इथं लिहिणार 35. बरोबर. हां, आता काय करायचं, तुम्हाला 35ला डिवाइड करायचं आहे. आता डिव्हिजन परफॉर्म करताना तुमच्याकडे 2 गोष्टी भेटतात. बरोबर. डिव्हिजन परफॉर्म करताना तुमच्याकडे 2 गोष्टी भेटतात, एक असतो क्वोशंट आणि एक असतो रिमाइंडर. आपण कोणता नंबर सोबत डिवाइड करणार आहे, 2. तर 2ला इथं लिहून घ्या. मी काय म्हणतो, तुमच्या पेजच्या मार्जिनला ना बाजूला असं कॅल्क्युलेशन करा, छोट्या मुलांसारखं कॅल्क्युलेशन करा, कारण तुम्हाला 2 गोष्टी पाहिजेत, क्वोशंट आणि रिमाइंडर. ठीक आहे. तुम्ही 35 इथं लिहिता आणि 2. सो 2 ने डिवाइड करा. सो 2 1 जा 2. बरोबर. 2 1 जा 2. इथं रिमाइंडर काय राहतो तुमचा 1. बरोबर. मग इथं 5 घ्या. सो 2 मध्ये जा 2 मध्ये 15 येणार आहे. बरोबर. 2 6 जा 2 5 जा 10. बरोबर. 2 6 जा 12 आणि 2 7 जा 14. तुम्हाला इथं काय घ्यावं लागेल, हे तर तुम्हाला 7 घ्यावं लागेल. बरोबर. सो 2 7 जा तुम्हाला भेटणार 14 आणि इथं रिमाइंडर काय भेटतं तुम्हाला 1. बरोबर. इथं तुम्हाला काय बघायचं आहे ते सांगतो बघा. इथं तुम्हाला रिमाइंडर बघायचं आहे. बघा, हे तुम्हाला वाटत असं नाही काय लहान मुलांसारखं सॉल्व्ह करताय, पण इम्पॉर्टंट आहे. काय सांगतो, काय तुमचा क्वोशंट आणि हे आहे तुमचा रिमाइंडर. बरोबर. आता काय करायचं माहिती आहे का, आता काय करायचं, तुमचा क्वोशंट आहे ना, क्वोशंटला एकदम 35च्या खाली लिहायचं. क्वोशंटला कुठे लिहिणार, एकदम 35च्या खाली. 35च्या एकदम समोर त्याचं रिमाइंडर लिहिणार. आता याचं रिमाइंडर कोण आहे 1.
का तुम्ही एकदम रिमाइंडर त्याच्या समोर लिहिणार, एकदम समोर त्याचं रिमाइंडर लिहिणार. पहिलं स्टेप समजलं सगळ्यांना. काय केलं, डिव्हिजन केलं, क्वोशंटला खाली लिहितो आणि रिमाइंडरला एकदम समोर लिहितो. आपण डिलीट करू. ओके, आता नेक्स्ट स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये काय करायचं, परत 2 ने डिवाइड करायचं. आता कुणाला डिवाइड करणार, 17ला. 17ला डिवाइड करायचं. 17 नाही, आता 2 8 आपल्याकडे आहे 16, बरोबर. 2 8 16, रिमाइंडर राहतो 1. तर मी तुम्हाला काय म्हटलं, आपल्याला 2 गोष्टी भेटणार, एक असतो क्वोशंट आणि एक असतो रिमाइंडर. आपलं जे क्वोशंट आहे ना, क्वोशंट आपण कुठे लिहितो, 17च्या खाली क्वोशंट लिहिणार. हो, 17च्या खाली आपण काय लिहिणार, 17च्या खाली आपण क्वोशंट लिहिणार म्हणजे 8, आणि 17च्या एकदम समोर आपण त्याचं रिमाइंडर लिहिणार, दॅट इज 1, बरोबर. आता परत 8ला तुम्ही 2 ने डिवाइड करा. आता परत 8ला तुम्ही 2 ने डिवाइड करा. सो 2 4 8, 2 4 8 आणि तुमचा रिमाइंडर राहतो 0, बरोबर. आता तुम्ही 2 ने 4ला डिवाइड करा. सो 2 2 क्वोशंट काय राहणार 2, 2 2 4 आणि तुमचा रिमाइंडर काय राहणार 0, बरोबर. त्याच्यानंतर परत तुम्हाला 2ला डिवाइड करावं लागेल. सो 2 आता 2ला तुम्ही ज्यावेळेस डिवाइड करता, बरोबर. आता 2ला तुम्ही ज्यावेळेस डिवाइड करता तर 2 1 2, बरोबर. तुम्ही काय लिहिता, तर 2 1 2 आणि तुमचा रिमाइंडर तर 0 राहतो, बरोबर. तुम्ही तर काय लिहिता, 2 1 नॉर्मली आपण ज्यावेळेस डिव्हिजन करतो तर आपण काय लिहितो, डिवाइड करायचं, बरं. लास्ट स्टेप पण इम्पॉर्टंट आहे कारण स्टुडंट्स इथं मिस्टेक करतात. सो 2 1 रिमाइंडर 0. आता इथं क्वोशंट काय 1, तर इथं 1 लिहायचं, बरं का. काही लोक इथं लिहित नाही 1, आणि रिमाइंडर काय तुमचा 0. आता 1च्या खाली आपण जाऊ शकत नाही. आता 1ला आपण 2 ने डिवाइड करू शकत नाही, मग आपण स्टॉप करणार. आपण काय करणार, आपण स्टॉप करणार. आता काय करायचं, वी विल गो लाईक दिस, वी विल गो फ्रॉम दिस. सगळ्यात खाली जे नंबर असतो ना, त्याला आपण म्हणतो, सगळ्यात खाली जे नंबर असतो त्याला आपण म्हणतो मोस्ट सिग्निफिकंट बिट. याला आपण म्हणतो MSB. आपण काय म्हणतो माहिती आहे का, याला आपण म्हणतो MSB. आणि सगळ्यात टॉपला जे नंबर असतो ना त्याला आपण म्हणतो LSB. आता तुम्ही काय करायचं, MSB पासून LSB पर्यंत रीड करायचं. तुम्ही काय करणार माहिती आहे का, LSB पासून MSB पर्यंत तुम्ही रीड करणार. हे बघा, आपण ज्यावेळेस MSB पासून LSB पर्यंत रीड करतो तर आपल्याला काय भेटतो, 1 0 0 0 1 1. हे असतो 35चं बायनरीमध्ये कन्व्हर्जन. समजलं का. फक्त आता तुम्हाला डिव्हिजन करता आलं पाहिजे. इथं फक्त पूर्ण खेळ आपला डिव्हिजनवरती आहे, बरं का. इथं पूर्ण खेळ आपला डिव्हिजनवरती आहे. अजून एक क्वेश्चन घेऊ आणि मग बाकीचे क्वेश्चन्स तुम्ही आता सॉल्व्ह करू शकता. अजून एक क्वेश्चन घेऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा बरं. आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. कन्वर्ट 88 समजा इथं आता 88 आहे, बरोबर. 88 हे बायनरीमध्ये आहे. याला आपल्याला कन्वर्ट करायचं कशामध्ये, 88 हे आपल्या डेसिमलमध्ये. आता या डेसिमलला आपल्याला कन्वर्ट करायचं बायनरीमध्ये. बायनरी म्हणजे काय, बेसला कोण येणार 2. डिवाइड करा. आता आपल्याला काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल, बरोबर. तर काय करावं लागेल, आता डिव्हिजन परफॉर्म करावं लागेल. ठीक आहे. आता आपण इथे लिहिणार 88. मी काय म्हटलं, आपण डिवाइड कशाने करणार, 2 ने करणार. सो 88ला डिवाइड केलं तर तुमचा क्वोशंट काय राहतो 44, बरं. आणि तर तुमचं रिमाइंडर काय राहणार, तर 0, बरोबर. आता परत 44ला 2 ने डिवाइड करा तर तुमचा रिमाइंडर राहतो, तुमचा क्वोशंट राहतो 22. तर क्वोशंट राहतो 22 आणि तुमचा रिमाइंडर राहणार 0. वाटलं असं साईडला करून बघा तुम्ही. ठीक आहे. 22ला 2 ने डिवाइड करा तर तुम्हाला भेटणार 11 भेटल्यानंतर तुम्हाला तुमचा रिमाइंडर भेटणार 0. परत तुम्ही 11ला 2 ने डिवाइड करा. 11ला तुम्ही 2 ने डिवाइड केल्यानंतर तुम्हाला भेटणार 2 5 10, बरोबर. आणि तुम्हाला इथं क्वोशंट 11ला तुम्ही 2 ने डिवाइड केल्यानंतर तुम्हाला क्वोशंट काय भेटणार 5 आणि रिमाइंडर काय भेटणार 1. परत तुम्ही 5ला 2 ने डिवाइड करा. सो 2 2 4, तिथं तुम्हाला रिमाइंडर काय भेटणार 1. समजतं का सगळ्यांना. लास्ट 2ला पण करावं लागेल, बरं का. 2ला पण करावं लागेल. 2ला पण तुम्हाला परत डिवाइड करायचं. 2 1 2 आणि इथं रिमाइंडर काय राहणार, इथं 0, बरं. काय राहणार इथं 0, बरं. आता कसं जायचं MSB पासून LSB कडे जाणार तुम्ही. हे सगळ्यात लास्टला जे बीट असतो ना याला आपण म्हणतो MSB म्हणजे काय असतं रे, मोस्ट सिग्निफिकंट बीट. MSB म्हणजे काय असतो, मोस्ट सिग्निफिकंट बीट. आपण मोस्ट सिग्निफिकंट बीट पासून लिस्ट सिग्निफिकंट बीट पर्यंत जातो. तसं रीड करायचं. ठीक आहे. आन्सर काय झाला माहिती आहे का, आन्सर काय झालं, सगळ्यात MSB कोण आहे 1.
मग त्याच्यानंतर 0 1 1 0 0 0. आपण 88ला बायनरीमध्ये असं म्हणतो, समजलं का? 1 0 1 1 0 0 0. तर आपण बायनरीला 88ला बायनरीमध्ये असं म्हणतो. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? ठीक आहे, समजलं का? आता एक डेसिमलमध्ये घेऊन बघू आपण. ठीक आहे, आता एक काम करू, आता फ्रॅक्शनल नंबरमध्ये घेऊ. फ्रॅक्शनल नंबरचा आहे का आपल्याकडे? ठीक आहे, नाही आहे. फ्रॅक्शनल नंबरमध्ये एक आपण ट्राय करू. ठीक आहे, फ्रॅक्शनल नंबरचं पण एक्झाममध्ये विचारू शकतो बरं का. आता आपण एक फ्रॅक्शनल नंबरचं पण डिस्कस करू. ते आत्ता आपण काय घेतलं? 88 घेतलं होतं, 35 घेतलं होतं. दीज वेर नॉट द फ्रॅक्शनल नंबर. फ्रॅक्शनल नंबरमध्ये आलं तर काय करायचं? तर थोडं चेंज आहे बरं का. फ्रॅक्शनल नंबरमध्ये आलं तर कन्फ्यूज होऊ नका, थोडं चेंज करावं लागेल आपल्याला कोडिंगमध्ये. काय मी तुम्हाला सांगतो बघा. क्वेश्चन असा असेल एक्झाममध्ये. काय क्वेश्चन तुम्हाला सांगतो बघा. असंच इझी क्वेश्चन घेतो म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. कन्वर्ट 88.625 बेसला याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे बायनरीमध्ये. आता तुम्हाला काय करायचं आहे? बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह करूयात आपण. आता 88ला कसं सॉल्व्ह करायचं ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, बरोबर? अरे सेम 88ला कसं सॉल्व्ह करायचं ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. असं तुम्ही केलं ना मग अशी 88 लास्ट क्वेश्चनमध्ये आपण 88ला सॉल्व्ह केलं, बरोबर? तर तसंच तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. 88ला तुम्ही 2ने डिवाइड केलं तर तुम्हाला इथं भेटतो 44, रिमाइंडर भेटतो तुमचा 0. 2ने डिवाइड करा, इथं भेटतो 22, रिमाइंडर भेटतो 0. 2ने डिवाइड करा, भेटतो 11, रिमाइंडर भेटतो 0. 2 5 10 भेटतो 1, बरोबर? कंप्लीट करतो, जाऊ दे. 2 2 4, रिमाइंडर भेटतो तुम्हाला 1, बरोबर? परत 2 1 2, रिमाइंडर भेटतो 0. आपण असं खालून वरती रीड करतो, बरोबर? हे काय झालं? 88ला आपण कसं लिहितो? 88ला आपण लिहितो 1 0 1 1 0 0 0, बरोबर? तर झालं 88. पण 88च्या पुढे काय? 88च्या पुढं काय? 65ला कसं करणार? हां, थोडं स्टेप वेगळे आहेत. आता 65ला कसं करणार सांगतो. सगळ्यात आधी 0.625ला सेपरेटली लिहून घ्या. काय करायचं? 65 इकडे जाताना आपण डिवाइड करतो, बरोबर? इकडे जाताना आपण डिवाइड करतो, तर इकडे जाताना आपण मल्टिप्लाय करतो. समजलं का? 88ला आपण डिवाइड केलं ना, मग 65ला मल्टिप्लाय करायचं. मग 65 × 2 करा. 65 0.65 × 2 करा. आता हे तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला आन्सर भेटणार 1.25. आन्सर भेटणार 1.25. याच्यामध्ये ना 2 असतात, एक असतो इंटिजर पार्ट आणि एक असतो फ्रॅक्शनल पार्ट. आता हे 1ला आपण म्हणतो इंटिजर पार्ट, बरोबर? आणि हे 25ला आपण म्हणतो फ्रॅक्शनल पार्ट. ठीक आहे, फ्रॅक्शनल पार्ट. तर तुम्ही काय करणार? फक्त इथं ना इंटिजर पार्टला कन्सिडर करायचं आणि फ्रॅक्शनल पार्टना इग्नोर करायचं. मग हे थोडं दुसरा कलर यूज करतो. मग तुम्ही काय करणार? हे 1ला असं साईडला लिहून घ्या. असं हे 1ला नाही तर साईडला लिहून घ्या व्यवस्थित. हे तर तुम्हाला काय भेटलं? 1 भेटलं. हे मेन आहे बरं का, हे 1 मेन आहे. तुम्ही काय करणार? तुमचा फ्रॅक्शनल पार्ट काय होतं? तुमचा फ्रॅक्शनल पार्ट इंटिजर पार्ट तर तुम्ही लिहिलं, बरोबर? इंटिजर पार्ट तर तुम्ही लिहिलं 1. तुमचा फ्रॅक्शनल पार्ट काय होता? 25. मग तुम्ही काय करणार? 0.25ला घेणार आणि या 25ला परत तुम्ही 2ने मल्टिप्लाय करणार. 1ला घ्यायचं नाही बरं का, फक्त 0.25 घेणार. तुम्ही काय घेणार? 0.25 घेणार आणि 2ने मल्टिप्लाय करणार. आता 0.25ला तुम्ही ज्यावेळेस 2ने मल्टिप्लाय करता तर तुम्हाला भेटतो 1.50. 1.50. परत तुम्ही इंटिजर पार्ट घ्या बरं याच्यातनं. हा इंटिजर पार्ट घ्या आणि साईडला लिहून टाका. काय इंटिजर पार्ट? काय इंटिजर पार्ट? 1, बरोबर? 1 इंटिजर पार्ट आहे. मग परत तुम्ही काय करा? परत तुम्ही फ्रॅक्शनल पार्ट घ्या. फ्रॅक्शनल पार्ट काय आहे? 0.50 × 2. 0.50 × 2 केल्यानंतर तुम्हाला काय भेटतो? 1.0 भेटतो. 1.0. मग परत हे 1ला साईडला लिहून घ्या. 1ला तुम्ही साईडला लिहून घ्या. हे 1ला तुम्ही साईडला लिहून घ्या. झालं. 1ला तुम्ही साईड. आता इथं याच्या पुढे घेतलं तर 0 भेटणार आणि 0ला तुम्ही मल्टिप्लाय केलं 2ने परत तुम्हाला आन्सर 0च भेटणार. मग हे घ्यायचं नाही. 0 आला की स्टॉप करायचं बरं का. 0 आला की घ्यायचं नाही. 0 आला की स्टॉप करायचं. आता तुम्ही काय करणार माहिती आहे का? इथं आपण काय केलं होतं? इथं आपला सगळ्यात खाली जे होता हा आपला MSB होता, बरोबर? आपण काय केलं? MSB पासून LSB पर्यंत गेलो, बरोबर? आपण काय केलं? MSB पासून LSB पर्यंत गेलो. तर इथं माहिती आहे का? इथं उलट आहे. आता तर मल्टिप्लिकेशन केलं ना, मल्टिप्लिकेशन केल्यामुळं काय होतं माहिती आहे का? हा आपला MSB आहे, वरती आपला MSB आहे आणि खाली आपला LSB आहे. तर आपण काय करणार? वरतून खाली येणार. आता वरतून खाली येणार, समजलं का? वरतून खाली रीड करणार म्हणजे 1 1 1 असं रीड होणार. ठीक आहे. इथं समजा एखादा 0 वगैरे असेल तर
तर रीड करताना वरतून खाली रीड करायचं. 88ला काय केलं आपण, हे 88ला आपण खालून वरती रीड केलं, 88ला आपण खालून वरती रीड केलं. हे फ्रॅक्शनल पार्टला आपण काय केलं, वरतून खाली रीड केलं. म्हणजे इथं लिहिताना तुम्ही आन्सर काय लिहिणार, फायनल आन्सर लिहिताना तुम्ही काय लिहिणार, 1 1 1 बेस, बरोबर. हे झालं तुमचं फायनल आन्सर. समजा कसं हे झालं तुमचं फायनल आन्सर. पॉईंटमध्ये आलं तर कसं करायचं ते पण तुम्हाला क्लिअर येतं. ठीक आहे, तर तुम्हाला काय क्वेश्चन्स प्रॅक्टिससाठी भेटणार ते तुम्ही ट्राय करू शकता. समजलं का सगळ्यांना? ठीक आहे, आता आपण नेक्स्ट कन्वर्जन घेऊयात. नेक्स्ट कन्वर्जन काय आहे बघा बरं. डेसिमल नंबर सिस्टम येतो आता. डेसिमल नंबर सिस्टम येतोय. चला, बायनरी टू डेसिमल आणि डेसिमल टू बायनरी झालं. आता आपल्याला हेक्साडेसिमल येतोय. सॉरी, आता आपल्याला काय येतोय, हेक्साडेसिमल नंबर सिस्टम येतो आपल्याकडे आता भेटतोय आपल्याला हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. आता हेक्साडेसिमल नंबर सिस्टम काय, ऑलरेडी मी तुम्हाला त्याचं इन्फॉर्मेशन दिलेली आहे, बरोबर. हेक्साडेसिमल नंबर सिस्टम काय, ऑलरेडी त्याचं इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेलं आहे. हेक्साडेसिमल नंबर सिस्टममध्ये काय असतात, 0 to 9 म्हणजे डेसिमल आणि A to F म्हणजे हेक्स. रॅडिक्स किती असतो, 16. A म्हणजे 11 असतो, B म्हणजे 10 असतो, B म्हणजे 11 असतो, C म्हणजे 12 असतो, D म्हणजे 13, E म्हणजे 14 आणि F म्हणजे 15 असतो. बरोबर, समजलं का सगळ्यांना? तर हेक्साडेसिमल नंबर सिस्टमचं कन्वर्जन स्टार्ट करूयात. आता एक काम करू, आता आपल्याला काय करावं लागेल माहिती का, क्वेश्चन घेऊ, डायरेक्ट क्वेश्चन घेऊ, मग समजेल तुम्हाला. क्वेश्चन घेऊ डायरेक्ट. कन्वर्ट एक्झाममध्ये हेच क्वेश्चन विचारतात, या चॅप्टरवरती कन्वर्जनच विचारतात, दुसरं काही शक्यतो विचारणार नाही, पण तुम्हाला कन्वर्जनच जास्त विचारणार. ठीक आहे, कन्वर्ट क्वेश्चन बघा बरं. आता क्वेश्चन आपला असणार आहे हेक्साडेसिमलमध्ये. हेक्साडेसिमलमध्ये क्वेश्चन असणार असं, 9AE बेसला असणार 16 इज इक्वल टू, याला कशामध्ये कन्वर्ट करायचं बरं, आपल्याला हेक्साडेसिमल नंबर सिस्टमला कन्वर्ट करायचं डेसिमल नंबर सिस्टम. आता तुम्ही हेडिंग दिलं ना, त्याचं हेडिंग काय असणार, कन्वर्जन ऑफ हेक्साडेसिमल नंबर सिस्टम टू डेसिमल नंबर सिस्टम. हेडिंग दिलं ना सगळ्यांनी, कन्वर्जन ऑफ हेक्साडेसिमल नंबर सिस्टम टू डेसिमल नंबर सिस्टम. आता हे बघा, हेक्साडेसिमलमध्ये दिले. आता याला आपल्याला कन्वर्ट करायचं कशामध्ये, डेसिमलमध्ये. म्हणजे बेसला काय येणार 10, हे बेसला काय येणार 10. तर तुम्हाला ना थोडं मागचं आठवावं लागेल. आठवतं तुम्हाला, आपण ज्यावेळेस बायनरी टू हेक्साडेसिमल जातो तो आपण काय केलं होतं, आठवलं का? बायनरी टू हेक्साडेसिमल जाताना काय केलं, नंबर्सला आधी लिहून घेतलं. ते नंबर्सला आधी लिहून घेतलं, E नंबर्सला आधी लिहून घेतलं. मग त्याच्यानंतर काय केलं होतं आपण, 2 ने मल्टिप्लाय केलं. आता 2 ने मल्टिप्लाय नाही करायचं, आता 16 ने मल्टिप्लाय करायचं. काय करायचं, 16 ने मल्टिप्लाय करायचं, कारण आपण हेक्साडेसिमल पासून डेसिमलला जातोय. 16 ला मल्टिप्लाय करायचं, कारण आता 16च का, कारण हेक्साडेसिमलचा बेस किती असतो, 16. मला सांगा, ईचा अर्थ काय असतो, आधी याला आधी डिकोड करावं लागेल रे. ईचा अर्थ काय असतो, ई म्हणजे काय असतो, अरे यार तिथं होता ना, ई म्हणजे काय होतं, हे बघा वरती, ई म्हणजे काय 14. ईचा अर्थ काय झाला 14. चा अर्थ काय झाला 14. तर तुम्ही 14ला मल्टिप्लाय करणार 16⁻0 ने. समजलं का, 16⁻0 ने. एचा काय अर्थ, एचा अर्थ आहे 10. मग तुम्ही इथं काय करणार, 10 into 16⁻1 करणार, बरोबर. 9ला काय कन्वर्ट करायची गरज नाही आहे, 9 into 16⁻2 करणार. बस याला सॉल्व करा, तुमचं भेटलं कन्वर्जन. समजलं की नाही, किती सिंपल आहे बघा. याला सॉल्व करा बरं. चलो आपण याला सॉल्व करूयात. सॉल्व केल्यानंतर एनिथिंग रेज टू 0 इज 1, बरं. सो एनिथिंग रेज टू 0 इज 1. सो 1 into 14 तुम्हाला काय भेटणार, 14च भेटणार. इथं काय भेटणार तुम्हाला काय भेटणार, 14च भेटणार, बरोबर. 14 त्याच्यानंतर 16⁻1 16, मग 16 into 10 तुम्हाला भेटणार 160, बरोबर. आणि याच्यानंतर 16चा स्क्वेअर काय असतो, 16चा स्क्वेअर करा आणि त्याला 9 ने मल्टिप्लाय करा. कॅल्क्युलेशन करा बरं, मी डायरेक्टली येतोय, तुम्ही कॅल्क्युलेशन करा. 2304 तर तुम्हाला काय भेटणार, 2304 भेटणार. आता तुम्ही या सगळ्यांना ॲड करा. सगळ्यांना ॲड केल्यानंतर तुम्हाला भेटणार 2478. सगळ्यांना ॲड केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार 2478. आणि बेसला काय लिहिणार तुम्ही, बेसला काय लिहिणार बरं, लिहिणार बेसला. समजलं का सगळ्यांना, हे तुमचा आन्सर आहे. ओके, असं आपण करतो कन्वर्जन, ओके. आता थोडं हाय लेवलचं क्वेश्चन घेऊ. खूप आता बेसिक बोर झाला नाही का, आता डायरेक्ट अवघड क्वेश्चन घेऊ आता. ठीक आहे, थोडं अवघड क्वेश्चन घेऊ, म्हणजे थोडं इंटरेस्ट येईल नाही का तुम्हाला. थोडं अवघड क्वेश्चन घेऊ.
क्वेश्चन डिलीट करूयात. ते क्वेश्चन सोडून द्या, ते क्वेश्चन डिलीट करत बसलो की टाइम जाईल. अवघड क्वेश्चन. कन्वर्ट तुम्ही आधी ट्राय करून बघा बरं. ठीक आहे. कन्वर्ट 2AD पॉईंट कन्वर्ट 2AD पॉईंट 2B. तर तुम्हाला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. तर खाली 16 येणार. तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये, डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ट्राय केलं तर बेटरच आहे, पण थोडं कॉम्प्लेक्स क्वेश्चन आहे, तर मग नंतर ट्राय केलं तरी चालेल. ठीक आहे. आधी आपण काय करतो, नंबर्सला लिहून घेतो नाही का, ते आपण लिहून घेऊ नंबर्सला सेपरेट. बीला इथं सेपरेट लिहू. एक काम करू, इकडं तुम्हाला खाली दिसणार नाही नंतर. बीला इथे लिहू, 2ला इथे लिहू, त्यांच्यामध्ये पण पॉईंट आहे बरोबर. मग इथं डी आहे, मग इथं ए आहे, मग इथं 2 आहे. बीला डिकोड करू. बीचा अर्थ काय असतो रे, ए म्हणजे 10, बी म्हणजे 11, तर इथं काय होणार 11 इंटू. ठीक आहे. मग इथं 2 इंटू. पॉईंटच्या पुढे आपण जाताना 16च्या पॉवरमध्ये मायनस घेतो बरोबर. हे यार याच्या आधी पण आपण तेच केलं होतं ना, बायनरी टू डेसिमलमध्ये जाताना. का तुम्हाला बायनरी टू डेसिमलमध्ये जाताना आपण काय केलं, पॉईंटच्या पुढे जाताना 16च्या पॉवरमध्ये मायनस घेऊ आपण. 16⁻⁻1 येणार आणि इकडे 11 इंटू 16⁻². येणार. पॉईंटच्या पुढे जाताना आपल्याला मायनसमध्ये घ्यावं लागेल आणि पॉईंटच्या मागे जाताना आपल्याला नॉर्मल 16च्या पॉवरमध्ये घ्यावं लागेल. आता डीचा अर्थ काय असतो रे, म्हणजे 10, बी म्हणजे 11, सी म्हणजे 12 आणि डी म्हणजे 13. सो डीचा अर्थ काय होतो 13 इंटू 16⁻0 प्लस. त्यामध्ये काय असतो प्लस. अच्छा, यांच्यामध्ये प्लस पाहिजे, पण प्लस विसरून गेलो बघा. प्लस. आता एचा अर्थ काय 10 इंटू 16चा स्क्वेअर येतो प्लस 2 इंटू 16 इंटू 16⁻³ येतो बरोबर. बस सॉल्व करा. आता कसं सॉल्व करायचं ठीक आहे सांगतो. 16⁻0 एनिथिंग रेस टू 0 इज 1, तर हे काय होणार 13च होणार. 13 इंटू 1 1. 16चा स्क्वेअर ते तुम्हाला काढावं लागेल आणि तो जर तुम्ही ते मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला इथं भेटायला पाहिजे 116. हो इथं 2 आपण कसं काय लिहिलं रे, इथं आपण 2 कसं काय लिहिलं समजलं का, काय मिस्टेक केलं. हेच असं सिली मिस्टेक एक्झाममध्ये करायचं नाही बरं का. 2 नाही येणार बरं का, चुकलं माझं, सॉरी. काय येणार 16⁻0 झालं. 0 नंतर मग 16च्या पॉवरला 1 यायला पाहिजे ना, इथं 2 यायला पाहिजे बरोबर. एनिथिंग रेस टू 1 इज 1. मग 16 इंटू 10 160 होतो बरोबर. 16च्या स्क्वेअरने तुम्ही मल्टिप्लाय करा बरं. 16च्या स्क्वेअरने तुम्ही मल्टिप्लाय करा बरोबर. 16च्या स्क्वेअरने तुम्ही मल्टिप्लाय करा. हे पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला इथं 512 भेटणार. काय भेटणार तुम्हाला 512 भेटणार पॉईंट. आता 16⁻⁻1, अरे 16⁻⁻1ला कसं लिहिणार, 1/16 लिहा. 1/16 किती येतो ते बघा. 16⁻⁻2 मध्ये काय करा, 1/16चा स्क्वेअर घ्या. तुम्ही कॅल्क्युलेशन करावं लागेल बरं का तुम्हाला. मी तुम्हाला आता डायरेक्ट लिहून देतो, पण तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल एक्झाममध्ये, तर माहिती पाहिजे. ठीक आहे. हे सगळं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर हे तर तुम्हाला भेटायला पाहिजे. सगळं झाल्यानंतर तुम्हाला इथं भेटतो 0.15 भेटतो. ओके. हे सगळं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर 11 इंटू 16⁻², हे पूर्ण कॅल्क्युलेशन झाल्यानंतर तुम्हाला इथं भेटतो 0.04296. कॅल्क्युलेशन करा बरं का, नाहीतर काय होईल, आता तुम्ही डायरेक्ट येताल पण एक्झाममध्ये मग तुम्हाला हेल्प करायला कोण नसणार आणि मग तिथं कॅल्क्युलेशन स्लो झाला, पेपरमध्ये टाईम मॅनेजमेंट होत नाही. ठीक आहे. सगळ्यांना ॲड केलं, यांना सगळ्यांना ॲड केलं तर तुम्हाला 685 भेटेल. या सगळ्यांना ॲड केलं तर तुम्हाला 0. आता 0ची लिहायची गरज नाही, 0.1679 असं भेटेल. कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. कॅल्क्युलेशन जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही. समजलं का सगळ्यांना? हे झालं तुमचं कन्व्हर्जन फ्रॉम हेक्साडेसिमल टू डेसिमल. हे झालं तुमचं कन्व्हर्जन फ्रॉम हेक्साडेसिमल टू डेसिमल. आय होप सो सगळ्यांना हेक्साडेसिमल टू डेसिमलचं कन्व्हर्जन क्लिअर आहे. फक्त आपण एक लास्ट घेऊ. ठीक आहे. आपण एक अजून 2 कन्व्हर्जन डिस्कस करू. 2 कन्व्हर्जन डिस्कस झाल्यानंतर आपण मग आजचं लेक्चर स्टॉप करू शकतो. ठीक आहे. मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करू. ठीक आहे. चलो आपण आता नेक्स्ट कन्व्हर्जन घेऊयात. नेक्स्ट कन्व्हर्जन काय आहे, तुमच्या टेक्स्टबुकच्या हिशोबाने जातं. हेक्साडेसिमल टू बायनरी नाही आपल्याला काय करायचं आहे, डेसिमल येते तर आपल्याकडे एक राहिलं आहे नंबर कन्व्हर्जन. आपण आता उलटं करूयात, डेसिमल टू हेक्साडेसिमल करू. आपण काय केलं होतं आता, हेक्साडेसिमल टू डेसिमल केलं होतं ना, आता थोडं उलटं कन्व्हर्जन करूयात. राईट डाऊन कन्व्हर्जन ऑफ डेसिमल
डेसिमल नंबर सिस्टम टू हेक्साडेसिमल नंबर सिस्टम, डेसिमल टू हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. समजते का सगळ्यांना? डेसिमल नंबर सिस्टम पासून आपण आता हेक्साडेसिमल नंबर सिस्टम पर्यंत कन्वर्ट करतोय. चला एक क्वेश्चन घेऊ. काय डेसिमलचा क्वेश्चन काय? 9 to 8 बेसला 10 असणार, ऑफकोर्स डेसिमल आहे, आणि इकडं आपल्याला फाइंड करायचं आहे बेसला 16 असणार, बरोबर, कारण ते हेक्साडेसिमल आहे. ठीक आहे. आता आठवा बरं, आपण ज्यावेळेस डेसिमल नंबर सिस्टम पासून बायनरी नंबर सिस्टम पर्यंत जात होतो, आपण 2 ने डिवाइड करत होतो. आता आपण काय करतोय? आपण डेसिमल पासून हेक्साडेसिमल जातोय. तुम्हाला काय करावं लागेल? त्या नंबरला 16 ने डिवाइड करावं लागेल, उलटं करावं लागेल, बरोबर, 16 ने डिवाइड करावं लागेल. ठीक आहे. काय करायचं? 9 to 8 काय करायचं? आधी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये 16चं टेबल लिहून ठेवा. बरं, तर तुम्ही 16चं टेबल लिहून ठेवा. मी तर डायरेक्ट करणार आहे कारण तेवढा टाईम नाही आहे, पण तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ना इथं साईडला 16चं टेबल लिहून ठेवा, म्हणजे सोपं जाईल. आणि असं नॉर्मली करून बघा, डिव्हिजन करून बघा, क्वोशंट लिहा, रिमाइंडर लिहा. असं नॉर्मली केलं तर तुम्हाला सोपं जाईल. नाही तर तुम्ही डायरेक्ट असं काही स्टुडंट्स असं करतात, 9 to 8 डिवाइड बाय 16, 9 2 जा 9 1 जा, असं करू नका. एक जरी मिस्टेक झालं तर पूर्ण चुकेल. तर तुम्ही तुमच्या मार्जिनच्या बाजूला करून ठेवा. तर आता 9 to 8ला तुम्ही ज्यावेळेस डिवाइड करता 16 सोबत, तर तुमचा क्वोशंट येतो 58. क्वोशंट येतो, तुम्ही कशाने डिवाइड करता? 16 ने डिवाइड करता. 16 डिवाइड करता, तुमचा क्वोशंट येतो 58, आणि 16 58 जा 9 to 8 बरोबर येतो, तर इथं तुमचा रिमाइंडर राहतो 0. रिमाइंडर काय राहतो? 0. आता 58ला परत तुम्ही डिवाइड करणार 16 ने, कारण आपल्याला हेक्साडेसिमल नंबर सिस्टममध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणून आपण परत 16 ने डिवाइड करू. तर 16 ने डिवाइड केल्यानंतर 16 3 जार इथं तुम्हाला रिमाइंडर, इथं तुमचा 16 3 जा, आणि तुम्हाला क्वोशंट म्हणजे 3 ने डिवाइड होतो. 16ला तुम्ही 3 ने डिवाइड केलं तर तुम्हाला भेटतो व्हॅल्यू काहीतरी 68 भेटतो, आणि 68 भेटलं तर तुमचं रिमाइंडर भेटणार तुम्हाला 10, बरोबर. परत सेम आपण असं रीड करणार याला. आपण आता 3च्या खाली जाऊ शकत नाही. बरं, आता आपल्याला आपण 16 ने डिवाइड करू शकतो, पण 3ला 16 ने डिवाइड करू शकतो का? हे तर 16 पेक्षा छोटा नंबर आला तर स्टॉप करा डिव्हिजन. परत एकदा ऐका, खूप इम्पॉर्टंट आहे. 16 पेक्षा छोटा नंबर आला तर डिव्हिजन स्टॉप करा. आपल्याला पॉईंटमध्ये जायचं नाहीये. खालपासून वरती रीड करा. आता तर काय भेटलं तुम्हाला? 3 भेटलं, मग 10 भेटलं, मग 0 भेटलं. पण आपण 10ला कसं लिहितो? बरं, 10ला कसं लिहितो? आपण ए लिहितो, बरोबर. मग तुमचा फायनल आन्सर काय आहे? A0. बरं, तुमचा फायनल आन्सर काय आहे? A0 बेस 16. झालं. समजलं का सगळ्यांना? समजलं का? पटकन अजून एक एक्झाम्पल घेऊ, पटकन. म्हणतो तुम्ही टेबल लिहून ठेवा. 16चा टेबल तुम्ही साईडला लिहून ठेवा कुठेतरी. ठीक आहे, तो माहीत असेल तर वेल अँड गुड. कन्वर्ट 2478 बेसला असणारे 10, याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे हेक्साडेसिमलमध्ये. बरं, कशाने डिवाइड करणार तुम्ही? 2478 याला डिवाइड करणार तुम्ही 16 ने. 16 ने डिवाइड केल्यानंतर तुम्हाला क्वोशंट भेटणार 154. मी डायरेक्ट करतोय बरं का, माझ्याकडे बुक इकडे, मी डायरेक्ट करतोय, पण तुम्ही असं करू नका. आणि तुम्हाला रिमाइंडर भेटणार इथं 14. काय करा, व्हिडिओ पॉज करून तुम्ही ट्राय करा आला की नाही. परत 154ला तुम्ही 16 ने डिवाइड करा, तर तुम्हाला रिमाइंडर भेटणार 9, आणि तुम्हाला इथं क्वोशंट भेटणार 10. बरं, खालून वरती रीड करणार MSB पासून LSB पर्यंत. 9ला तुम्ही डिवाइड करू शकता का? नाही करू शकत, कारण 16 पेक्षा छोटा नंबर आहे. 16 पेक्षा छोटा नंबर असेल तर आपण डिवाइड करू शकत नाही. डायरेक्ट रीड करा. रीड केल्यानंतर काय भेटणार? 9. 10ला काय म्हणतो आपण? A. 14ला पण काय म्हणतो? बरं, 14ला पण काय म्हणतो सांगा पटकन? 14ला आपण काय म्हणतो? 14ला आपण म्हणतो E. 14ला आपण म्हणतो E. बरं, 14ला आपण म्हणतो E. त्याला बेसला पण लिहिणार 16. बेसला पण काय लिहिणार? 16. समजलं का काय कन्सेप्ट? हे झालं आपलं कन्वर्जन. तर तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स आहेत, तुम्ही तिथं प्रॅक्टिस करू शकता. फक्त शेवटचा एक आपण 2च मिनिटात पटकन कंप्लीट करू. हेक्साडेसिमल टू बायनरी. तर आपलं नेक्स्ट कन्वर्जन आहे हेक्साडेसिमल टू बायनरी. ठीक आहे, डायरेक्टली आपण एक क्वेश्चन घेऊ, तुम्हाला समजून जाईल. कन्वर्ट हेक्साडेसिमल नंबर असणार आहे 5AD. हेक्साडेसिमल असल्यामुळे 16 आपण लिहितो. 5AD आपल्याला कन्वर्ट करायचं कशामध्ये? याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे बायनरीमध्ये. क्वेश्चन मार्क. हे बघा, कन्वर्जन खूप सोपं आहे बरं का. 5ला सेपरेटली लिहून घ्या, Aला सेपरेटली. A म्हणजे काय असतो? तुम्हाला माहिती आहे, बरोबर. A म्हणजे काय असतो? 10. ठीक आहे, A म्हणजे असतो 10. आणि D म्हणजे काय असतो? तुम्हाला माहिती आहे, बरोबर. D म्हणजे काय असतो? D म्हणजे असतो 13.
फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला ना कोणत्याही हेक्साडेसिमल नंबरला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, हे सेम तुम्हाला ना 12th मध्ये पण आहे बरं का. 12च्या CS2 मध्ये तुम्हाला हा कन्सेप्ट आहे, कुठेतरी लिहून ठेवा, तुम्हाला कळेल. फक्त तुम्ही हे लक्षात ठेवा, शॉर्टकट काय लक्षात ठेवा, 1 to 4 8 लक्षात ठेवा. 1 2 4 हे असं लक्षात ठेवा, बरोबर. 1 to 4 8 1 to 4 8 असं लिहायचं. 1 1 + 1 2 + 2 4 आणि 4 + 4 8. हे सगळ्यांना ॲड करा, हे सगळ्यांना ॲड केल्यानंतर तुम्हाला 15 भेटतो. 0 पासून स्टार्ट केलं तर 16 भेटणार तुम्हाला, ठीक आहे. पण 0 शक्यतो घेत नाही, बरोबर. काय करायचं, 5, बरोबर. आता हे आहे 5, ठीक आहे. तर 5ला आपण कसं लिहितो, 5ला लिहिण्यासाठी कोणते 2 नंबरचं ॲडिशन करायला पाहिजे आपण, 5 भेटण्यासाठी कोणते 2 नंबरचं ॲडिशन केलं पाहिजे आपण. 4 खाली 1 लिहा आणि 1च्या खाली 1 लिहा, बरोबर. म्हणजे 4 + 1, आता डायरेक्टली 5 तर दिसत नाही आपल्याला, बरोबर. डायरेक्टली 5 तर आपल्याला दिसत नाही आहे. आपण 4 आणि 1चं ॲडिशन केलं तर आपल्याला 5 भेटतं. तर 4च्या खाली 1 लिहायचं आणि 1च्या खाली 1 लिहायचं, ठीक आहे. आणि बाकी ठिकाणी 0 लिहा, बाकी ठिकाणी 0. तर हे झालं 5. म्हणजे आपण 5ला बायनरीमध्ये असं लिहितो, समजलं का. 0 1 0 1, 5ला बायनरीमध्ये असं लिहितो. आता ए समजलं का सगळ्यांना कसं लिहितो, ठीक आहे. आता इरेज करूयात आपण. आता एचा अर्थ काय असतो, 10. 10 तुम्हाला डायरेक्टली कडे दिसतोय का, तुम्हाला या 1 to 4 8 मध्ये तुम्हाला 10 दिसतोय का, नाही दिसत. 10 बनवू शकतो आपण. 8 2चं ॲडिशन करा, 8 आणि 2, 8 आणि 2चं ॲडिशन केलं तर काय भेटतं, तुम्हाला 10 भेटतो ना. मग बाकी ठिकाणी 0 ॲड करा, बाकी ठिकाणी 0 ॲड करा. तर हे झालं एला आपण असं लिहितो, बरं का. एला आपण कसं लिहितो, 1 0 1 0 झालं. एचं पण झालं. किती सिंपल आहे. फक्त 1 to 4 8ला लक्षात ठेवायचं, बरं का. 1 to 4 8ला लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं डी. डी म्हणजे काय असतो सगळ्यांना माहिती आहे. डी म्हणजे असतो 13. 13 भेटण्यासाठी काय करावं लागेल, 8 + 4 तर करावं लागेल. 8 + 4 केलं तर की तुम्हाला 12 भेटणार आणि 12 + 1 करावं लागेल, म्हणजे इथं 1 ॲड करावं लागेल. 8 + 4 + 1 म्हणजे तुम्हाला 13 भेटणार. मग इथं 2च्या ठिकाणी 0 ॲड करायचं, ठीक आहे. हे काय झालं, 1 1 0 1. आता हे झालं तुमचं बायनरी कन्व्हर्जन. समजलं का बायनरी कन्व्हर्जन कसं करायचं. भेटलं तुमचं आन्सर, भेटलं. यू गॉट द आन्सर, दिस इज ओनली आवर आन्सर, ठीक आहे. असं करतो आपण बायनरी कन्व्हर्जन, ठीक आहे. आता तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चनमध्ये भरपूर क्वेश्चन्स आहेत, तुम्ही तिथं प्रॅक्टिस करू शकता, ठीक आहे. चलो आता आपण लास्ट कन्व्हर्जन करूयात आजचा. आपण आपला व्हिडिओ स्टॉप करूयात. लास्ट कन्व्हर्जन काय आहे, हेक्साडेसिमल टू बायनरी, बायनरी टू हेक्साडेसिमल. उलटं करूयात आपण. काय करू आपण, बायनरी टू हेक्साडेसिमल कन्व्हर्जन. म्हणजे आपल्याला आता इनपुट बायनरीमध्ये दिलं जाईल, बरोबर. आपल्याला बायनरीचा हेक्साडेसिमलमध्ये कन्व्हर्जन करायचं, ठीक आहे. चलो क्वेश्चन काय आहे बघा बरं. एक क्वेश्चन लिहितो मी, मला प्रॅक्टिससाठी भरपूर क्वेश्चन भेटेल बरं का. 1 1 0 1 0 0 0 1 2 3 4 5. हां, हे बायनरी आहे. आता ह्या बायनरीचं तुम्हाला हेक्साडेसिमल कन्वर्ट करायचं. तर काय करायचं, आधी ना 4 4चा ग्रुप बनवायचा, 4 4चा पेअर बनवा. 1 2 3 4. का 4चा पेअर बनवायचा, कारण 1 to 4 8, 1 2 3 4, परत 1 2 3 4, ठीक आहे. कधी कधी काय होतं, समजा हे तर लास्टला ना असा नंबर असेल 1 0 आणि ना हे 4चा पेअर बनत नसेल. जर 4चा पेअर बनत नसेल ना तर तुम्ही तिकडं बाय डिफॉल्ट 0 टाकून ते पेअर बनवू शकता. तर जर 4चा पेअर बनत नसेल, कधी कधी काय, आता समजा इथं 1 नसेल दिलं तर क्वेश्चनमध्ये 1 नाही दिलं तर तुम्ही इथं 0 ॲड करणार, समजलं का. आता इथं हे 1 आणि 1 नाही आहे, फक्त इथं 1 0 आहे. मग पण तुम्हाला 4चा पेअर पाहिजे ना, तोपर्यंत तुमच्याकडे 4चा पेअर नसेल तोपर्यंत तुम्ही कन्व्हर्जन करू शकत नाही. मग तुम्ही तर काय ॲड करू शकता, 0 ॲड करू शकता. पण आता तुम्ही 0 ॲड नाही करणार कारण ऑलरेडी इथं आहे. चला आता लक्षात ठेवा, 1 2 4 8 सगळीकडं 1 1 1 1 टाका बरं. सगळ्यांना ॲड करा, सगळ्यांना ॲड केलं तर 15 भेटतो. आता 15 म्हणजे काय असतो हेक्साडेसिमलमध्ये, एफ. हे झालं तुमचं एफ, समजलं का सगळ्यांना. हेक्साडेसिमल माहिती आहे ना रे, म्हणजे ए, 11 म्हणजे बी, 12 म्हणजे सी, 13 म्हणजे डी, 14 म्हणजे ई आणि 15 म्हणजे एफ. हे करा बरं. आता हे करा सगळ्यांनी, याचा करा बरं तुम्ही सगळ्यांनी, याचं करा. 0 0 0 1 म्हणजे तर टाकून द्या 0 0 0 1. फक्त 1च्या वरती कोण येते बघा, 1च्या वरती 1 आहे म्हणजे हे काय झालं, 1 झालं. बाकी सगळे 0 आहेत ना, ठीक आहे. समजलं का सगळ्यांना, ठीक आहे. आता लास्टला कोण राहिले, 1 1 0 1 राहिले, ठीक आहे. लास्टला कोण राहिले, 1 1 0 1 राहिले, ठीक आहे. आता 1च्या वरती कोण कोण आहे त्यांना ॲड करा.
8+4 12, 12 + 1 13, 13ला आपण कसं लिहितो रे 13ला आपण लिहितो डी, बघा ना 15ला एफ लिहितो, 13 12 11 10, 10ला ए, 11ला बी, 12ला सी, 13ला डी. आपल्याला काय भेटले तर 8+4 12, 12 + 1 13, 13ला भेटलं म्हणजे इथं डी आलं आपलं, म्हणजे हे काय झालं D1F. आणि बेसला काय असणार आहे 16, कारण आपण याला हेक्साडेसिमलमध्ये कन्वर्ट केलं. समजलं का सगळ्यांना कसं आहे? एक लास्ट क्वेश्चन करूयात, हार्ड क्वेश्चन, म्हणजे तुम्हाला सगळं कन्सेप्ट क्लिअर आहे तुमचा. आता क्वेश्चन काय आहे बघा, असं आहे 1 1 1 1 बरोबर, 0 0 1 0 मध्ये पॉईंट आहे 1 1 1 0. एवढंच क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन ॲक्च्युली ब्रेक करतो मी समजण्यासाठी. आता काय करणार, पेर बनवणार, पेर 1 2 3 4, 1 2 3 4. हां, आता बघा इकडे एकच बनतोय, इकडे आपल्याला चार पाहिजे, तर आपण काय करणार, इकडे अजून 3 0 ॲड करणार, करू शकतो, ॲड करू शकतो. ठीक आहे, चलो. आता इकडं पण आपल्याला 4चाच पेअर पाहिजे, पण आपल्याला 4चा पेअर भरत नाही, तर आपण इकडे 2 0 ॲड करणार. समजलं का सगळ्यांना? पॉईंट तसंच ठेवा, पॉईंट तुम्ही तसंच ठेवा, झालं पेअरिंग झालं, तसंच ठेवा. आता आठवते 1 2 4 8, 1 0 0 0 करा, 1 0 0 0, 1 0 0 म्हणजे हे झालं 8, मग हे काय झालं 8. तुम्हाला सांगा, तर 1 मिनिट, आपण पेअरच चुकीचं बनवलं इथं, थांबा. आपलं पेअरिंग इकडं चुकलं ना रे, पण 3चाच पेअर बनवलं ॲक्च्युली तिथं. आपलं पेअरिंग येतं थोडं चुकलं बरं का, असं मिस्टेक झालं नाही पाहिजे. ॲक्च्युली व्हाईट बोर्डवरती थोडं हे स्टाईलस यूज करायला थोडा अवघड जातो. 1 2 3 4, 1 2 3 4 ऑलरेडी ते पेअरमध्ये आहेत, ठीक आहे. तर मग मला सांगा बरं, 0 0 1 0चा काय होतो, इरेज करा हे 0 0 1 0, 0 0 1 0 काय 2, हे काय झालं 2. 1 1 1 1 1 1 1 1 म्हणजे काय असतो 15, बरोबर आहे. सगळे ॲड करा. बोर्डवर एक्सप्लेन करणं आणि हे स्टाईलस आणि हे पेन टॅबवरती खूप कॉम्प्लिकेटेड आहे बाबा हे, पण काय ऑप्शन आहे आता आपल्याकडे. 1 1 1 1 सगळीकडे 1 1 ॲड केलं तर त्यांचा 15 होता. 15 म्हणजे आपण काय याला काय म्हणतो एफ, मग हे काय झालं एफ. मग आपला आन्सर काय झालं F28, F2.8. आपण लिहू ब्रॅकेटमध्ये 60. समजलं का कसं करायचं? ठीक आहे. सो आय होप सो बस झालं आजसाठी, एवढं कन्वर्जन बस झालं. आता तुम्हाला ना मी प्रॅक्टिससाठी देतो क्वेश्चन्स बरं का. हे पूर्ण व्हिडिओ ऐकलेले स्टुडंट्स, आता ज्या स्टुडंट्सनी हे पूर्ण व्हिडिओ कंप्लीट केले त्यांच्यासाठी एक टास्क, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला क्वेश्चन्स भेटणार, प्लस क्वेश्चनचा आन्सर पण भेटणार. पण तुम्ही काय करणार, आधी क्वेश्चन बघायचं, स्वतःहून ट्राय करायचं, बरोबर तर बरोबर, चुकलं तर चुकलं. यू कॅन लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स, बट कॉपी केल्याने काय होणार नाही. ठीक आहे. तर तुम्हाला क्वेश्चन भेटणार, क्वेश्चन सगळं सॉल्व्ह झालं ना, मग त्याचा आन्सर डाउनलोड करायचं. आन्सर डाउनलोड केल्यानंतर तुम्ही चेक करा की तुम्ही सगळं सॉल्व्ह केलं का. तुम्ही सगळं सॉल्व्ह केलं, यू आर व्हेरी गुड. असं का सगळ्यांना. आणि ॲक्च्युली मी टास्क तुम्हाला कसं देणार, माझ्याकडे इमेजच्या फॉर्ममध्ये, तर मी गुगल ड्राईव्ह लिंक अपलोड करणार क्वेश्चनसाठी गुगल ड्राईव्ह लिंक असणार, क्वेश्चनसाठी गुगल ड्राईव्ह लिंक आणि आन्सरसाठी पण गुगल ड्राईव्ह लिंक. म्हणजे एकाच लिंकमध्ये फोल्डर असतील, फोल्डर्स टास्क 1 टास्क 2 टास्क 3 असे फोल्डर असतील गुगल ड्राईव्हमध्ये. ते गुगल ड्राईव्हचे फोल्डर्स ओपन करा आणि ते टास्क तुम्ही कंप्लीट करा. ठीक आहे. चलो बाय. अजून फक्त आपले काही 3-4 कन्वर्जन राहिलेत. अजून 3-4 कन्वर्जन झालं की मग आपण आपला पुढचा टॉपिक सुरू करू शकतो. तर पार्ट 1 होतो आपला कंप्लीट. मीट यू इन द पार्ट 2 ऑफ नंबर सिस्टम. चलो बाय. प्रॅक्टिस करा, स्वतःहून प्रॅक्टिस करा.